नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी PSI वैभव सांगळे अभिनव नव भारतच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण इंग्लिश विषयाबद्दल बघतोय। तर मित्रांनो, इंग्लिश विषय जर तुम्ही बघितलं तर MPSC ची कुठली परीक्षा असू द्या किंवा सरळ सेवेची म्हणजे MPSC ची मुख्य परीक्षा कुठल्याही पदासाठी असू द्या किंवा तुम्हाला सरळ सेवेमध्ये इंग्लिश हा विषय फार महत्त्वाचा असतो आणि विद्यार्थ्यांना सगळ्यात कमी मार्क याच इंग्लिश विषयात येतात, म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांना। त्याचं पहिलं कारण म्हणजे एकतर आपली मातृभाषा इंग्लिश नाही आणि दुसरं कारण म्हणजे आपलं शिक्षण मराठी मीडियम मधून झालेलं असतं। त्याच्यामुळे इंग्लिश विषयाबद्दल इंग्लिश भाषेबद्दल तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी एक न्यूनगंड तयार झालेला असतो। परंतु जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर इंग्लिश विषयात मार्क पडण्यासाठी इंग्लिश बोलली गेली पाहिजे किंवा इंग्लिशच तुम्हाला सगळी समजली पाहिजे असं काही नसतं। तर ह्या इंग्लिश विषयामध्ये तुम्हाला ग्रामर असतं, त्याच्यानंतर व्होकॅब्युलरी असते आणि पॅसेज असतो। तर ह्या सगळ्या गोष्टींना मिळून असा इंग्लिश विषय बनतो आणि तिथं तुम्हाला काही रूल्स असतात ते समजून घ्यायचे असतात, की पॉइंट्स असतात ते समजून घ्यायचे असतात। आज आपण प्रोनाउन बघतोय। तुम्हाला एक गोष्ट सांगतो की इंग्लिश विषयाचा कुठलाही टॉपिक असला तर त्याला थोडंफार मराठी सोबत रिलेट करत चाला। ज्यावेळेस तुम्ही रिलेट व्यवस्थित करणार आहे तर तुम्हाला ते सोपं जायला लागेल आणि कुठलाही विषय शिकण्याची ही पहिली पायरी काय माहिती का, त्या विषयाबद्दलची भीती जाणं तुमची। ओके, पहिली गोष्ट की तुम्हाला भीती वाटली नाही पाहिजे। आजच्या लेक्चरमध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रोनाउन करणार, प्रोनाउन वरती आलेला तुमचा प्रश्न चुकणार नाही। ओके, तर चला आपण सुरू करू प्रोनाउन। आता तुम्ही म्हणणार सर नाउन माहिती आम्हाला, नाउन म्हणजे नाम, हे प्रोनाउन काय आहे? तर प्रोनाउन म्हणजे सर्वनाम। प्रोनाउन म्हणजे काय तर सर्वनाम। ठीक आहे, चलो आता आपण बघूया प्रोनाउन बद्दल बघूया की प्रोनाउन म्हणजे नेमकं काय, प्रोनाउनची व्याख्या काय बाबा नेमकी। ठीक आहे, तर बघा व्याख्या वाचा की प्रोनाउन इज अ वर्ड यूज इन अ प्लेस ऑफ अ नाउन टू अवॉइड रिपिटेशन अँड टू मेक सेंटेन्स स्मूथर। आता इथं इंग्लिश मधून वाचली मग तुम्हाला असं वाटलं की खूप अवघड आहे काय, परीक्षेला असं काही व्याख्या वगैरे येत नाही, फक्त तुम्हाला समजण्यासाठी ती डेफिनेशन होती की बाबा रे प्रोनाउन असा शब्द आहे, प्रोनाउन इज अ वर्ड यूज इन अ प्लेस ऑफ अ नाउन म्हणजे नामाच्या ऐवजी वापरलेल्या शब्दाला काय म्हणतात रे, सर्वनाम म्हणतात। तसंच अ प्रोनाउन इज अ वर्ड यूज इन अ प्लेस ऑफ अ नाउन टू अवॉइड रिपिटेशन अँड मेक अ सेंटेन्स स्मूथर म्हणजे नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो शब्द आपण वापरतो, नामाच्या ऐवजी जो शब्द वापरतो त्याला जसं सर्वनाम म्हणतात, तसंच इथं नाउनचं रिपिटेशन टाळण्यासाठी जो शब्द वापरतो त्याला आपण काय म्हणतो रे, प्रोनाउन म्हणतो। समजलं प्रोनाउन म्हणजे काय? आता बघा इथे एक्झाम्पल मध्ये बघूया आपण, त्याचं उदाहरण बघूया की रमेश इज अब्सेंट बिकॉज ही इज इल। आता इथं जर त्यांनी काय म्हणलं की रमेश हा अनुपस्थित होता कारण तो आजारी होता। ठीक आहे, रमेश इज अब्सेंट बिकॉज, मग इथं सर्वनाम म्हणजे इथं प्रोनाउन इथं वापरल्यामुळं तिथं आपण ही वापरला, परंतु इथं जर प्रोनाउन वापरलं नसतं तर इथं आपण लिहिलं असतं की परत रमेश, म्हणजे बघा ना रमेश इज अब्सेंट बिकॉज रमेश इज इल, ते किती रिपिटेशन वाटलं असतं रमेश रमेश रमेश। ठीक आहे, म्हणजे मराठीमध्ये नाही का की राम आंबा खातो, रामाला आता बरं वाटतंय, राम पाणी पितो, असं कंटिन्यू बोलल्यानंतर ते वाक्य जसं कंटाळवाणं वाटतं, सेम इंग्लिशमध्ये नामाचं जर रिपिटेशन होतंय तर ती गोष्ट कुठेतरी कंटाळवाणी वाटते, ते वाक्य असं स्मूथ वाटत नाही। त्यामुळे त्या ठिकाणी ज्या शब्दांचा वापर केला जातो त्याला आपण काय म्हणतो, प्रोनाउन म्हणतो। मग इथं रमेश काय तर मेल आहे, बरोबर, तर मेल साठी इंग्लिशमध्ये प्रोनाउन ही वापरता, म्हणून इथं रमेश नाव न वापरता नाउनचं या ठिकाणी आपण नाउन घेणं टाळलं, त्यामुळे तिथं काय वापरला आपण, प्रोनाउन वापरला। आता पुढे बघा, दिस इज श्रुतीज बुक, इट इज न्यू। आता इथं आपण म्हणतोय की हे श्रुतीचं पुस्तक आहे आणि ते नवीन आहे। मग इथं बघा हे काय पुस्तक, पुस्तकाबद्दल बोललं जातंय की हे श्रुतीचं पुस्तक आहे आणि इथं त्या पुस्तकासाठी इट वापरला, म्हणजे आपण कुठलीही निर्जीव गोष्ट असेल तिच्यासाठी इट हे प्रोनाउन वापरतो, जे आपण बेसिकच्या लेक्चर मध्ये बघितलंय। अभिनव नव भारतचा जो प्लॅटफॉर्म आहे, जे ऍप्लिकेशन आहे, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, तिथं आपण बेसिकच्या लेक्चरवरती किंवा आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण बेसिकचं लेक्चर टाकलंय, तिथं आपण प्रोनाउन कोणकोणते, ठीक आहे, ते पण टाकलेलं आहे। मग निर्जीव गोष्टींसाठी इट वापरता, मग इथं बुक साठी आपण इट वापरलेला आहे, बरोबर। मग इथं बुक आहे, मग इथं परत आपण म्हणलं बुक इज न्यू, किती कंटाळवाणं वाटलं असतं बघा ना। म्हणून या पुस्तकासाठी इथं हा प्रोनाउन आला इट, म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल की बाबा प्रोनाउन हा असा शब्द आहे
की नामाचा उच्चार टाळण्यासाठी किंवा रिपिटेशन टाळण्यासाठी वाक्य स्मूथ बनवण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला आपण प्रोनाउन म्हणतो. ठीक आहे, आता आपण प्रोनाउनचे प्रकार बघूया. त्याला आपण म्हणतो टाइप्स ऑफ प्रोनाउन. ओके, प्रोनाउनचे नेमके कोणकोणते प्रकार पडतात? सर्वनामाचे जसे मराठीत प्रकार पडतात तसंच इकडे इंग्लिशमध्ये पण प्रकार पडतात. ठीक आहे, मग बघा पर्सनल प्रोनाउन. पर्सनल प्रोनाउन म्हणजे पर्सन साठी जे प्रोनाउन वापरले जातात त्याला आपण म्हणतो पर्सनल प्रोनाउन. बरोबर. आता इथं बघा पर्सनल प्रोनाउन रेफर्स टू अ पर्सन ऑर थिंग्स, म्हणजे काही गोष्टी आणि जे व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी जे वापरले जातात त्याला आपण काय म्हणतो? पर्सनल प्रोनाउन म्हणतो. आता इथं पर्सनल प्रोनाउन मध्ये जसं मराठीमध्ये कर्ता आहे, कर्म आहे, सेम इथंच इंग्लिशमध्ये जसं सब्जेक्ट असतो त्या सब्जेक्ट साठी वापरले जाणारे प्रोनाउन. आता सब्जेक्टिव्ह केस म्हणजे सब्जेक्ट प्रोनाउन आपण बघूया. तर यूज ॲज द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स, म्हणजे असे प्रोनाउन आहे की सब्जेक्टचा त्या ठिकाणी सेंटेन्सचा सब्जेक्ट म्हणून यूज करता. मग ते कोणकोणते रे? बघा, ज्या वेळेस फर्स्ट पर्सन असेल, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. बेसिकच्या लेक्चरमध्ये फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन आपण घेतलंय, तरी एकदा सांगतो. फर्स्ट पर्सन म्हणजे ज्यावेळेस आपण स्वतः असतो त्याला आपण म्हणतो फर्स्ट पर्सन. सेकंड पर्सन म्हणजे ज्याच्या सोबत आपण बोलतोय तो असतो सेकंड पर्सन. आणि थर्ड पर्सन म्हणजे ज्याच्या विषयी आपण बोलतोय तो असतो थर्ड पर्सन. म्हणजे मराठीमध्ये प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. आता प्रथम पुरुष सर्वनाम कोणकोणते? तर बघा, मी सिंग्युलर मध्ये काय आहे तर आय, आणि प्लुरल मध्ये काय येतो ते वी. सिंग्युलर म्हणजे एक वचनात येतो आय, अनेक वचनात येतो वी, म्हणजे वी म्हणजे मी पण येतो ना त्याच्यामध्ये. त्यानंतर सेकंड पर्सन मध्ये यू, तू आणि तुम्ही. आणि थर्ड पर्सन मध्ये आपल्यामध्ये तो नसतो, तो बाहेर असतो. म्हणजे ही मुलगा असेल तर ही, मुलगी असेल तर शी. आणि जर ते आपल्याला त्याचं जर म्हणजे त्याचं लिंग डिफाइनेट नसेल, आपल्याला जर माहित नसेल त्याचं जेंडर कोणतं आहे, आपण तिथं इट म्हणतो. काय म्हणतो? इट म्हणतो. मग ही, शी, इट हे सिंग्युलरचे काय तर थर्ड पर्सन प्रोनाउन आहे. आणि प्लुरल साठी आपण सगळ्यांना दे वापरतो. म्हणजे मुलं असेल तरी दे, मुली असले तरी दे, आणि माहित नसेल तरी दे वापरतो. ओके, मग बघा इथं जर तुम्हाला विचारलं की सब्जेक्टिव्ह केस मधले प्रोनाउन कुठले कुठले, तर सिंग्युलर मध्ये आय, यू, ही, शी, इट. प्लुरल मध्ये वी, यू आणि दे. हे काय म्हणून वापरता वाक्यामध्ये? सब्जेक्ट म्हणून वापरता. ओके, म्हणजे वाक्याचा कर्ता म्हणून या सगळ्या प्रोनाउनचा यूज होतो. त्यातला हे फर्स्ट पर्सन, हे सेकंड आणि हे थर्ड, हे सिंग्युलर, हे प्लुरल. ओके, चलो पुढे. जसं की काही उदाहरणावरून समजून घेऊ. बघा, आय एम प्रिपेरिंग फॉर एमपीएससी. म्हणजे इथं मी एमपीएससीचा अभ्यास करतोय, प्रिपरेशन करतोय, याच्यासाठी आपण काय वापरला तर आय वापरला. मग आय हे प्रोनाउन या ठिकाणी काय तर कर्ता आहे. मग कर्त्यासाठी हे प्रोनाउन वापरलेलं आहे. हे फर्स्ट पर्सन म्हणजे स्वतःसाठी बोलतोय मी, त्यामुळे हे या ठिकाणी बरोबर आहे. बरोबर. त्यानंतर बघा, शी इज अ मेकॅनिकल इंजिनियर. म्हणजे ती कोण आहे? मेकॅनिकल इंजिनियर आहे. तिच्यासाठी वापरलं शी, आणि ती कोण आहे तर वाक्याचा कर्ता आहे. त्यानंतर दे हॅव कम्प्लिटेड द वर्क. म्हणजे इथं दे म्हणजे ते अनेक वचनासाठी वापरला, थर्ड पर्सन आहे ते, त्यामुळे त्या ठिकाणी ते कर्त्याचं काम करताय, म्हणून त्या ठिकाणी ते पण बरोबर आहे. म्हणजे आपण बघितलं की बाबा फर्स्ट पर्सन, सेकंड किंवा थर्ड पर्सन जे सब्जेक्टचं म्हणून काम करतात त्यांना आपण सब्जेक्टिव्ह केस किंवा सब्जेक्टिव्ह प्रोनाउन किंवा सब्जेक्ट प्रोनाउन असं म्हणतो. मग हे जे प्रोनाउन आहे हे वाक्यात सब्जेक्टचं काम करतात. ओके, चलो बघा, ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे ऑब्जेक्ट प्रोनाउन. जे प्रोनाउन शक्यतो यूज ॲज द ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब ऑर प्रिपोजिशन. म्हणजे वाक्यामध्ये शक्यतो वर्बच्या नंतर किंवा प्रिपोजिशनच्या नंतर जे प्रोनाउन येतात त्यांना आपण काय म्हणतो रे? ऑब्जेक्ट प्रोनाउन म्हणतो. मग इथं सब्जेक्ट प्रोनाउन बघा, आय हा जर वाक्याचा सब्जेक्ट प्रोनाउन असेल तर जर आपल्याला त्या ठिकाणी याला ऑब्जेक्ट म्हणून यूज करायचा असेल तर तिथं आपल्याला मी हा प्रोनाउन घ्यावा लागतो. कुठला? मी. ठीक आहे, आय म्हणजे मी म्हणजे मला. ओके, इंग्लिश मधला मी म्हणजे मला. त्यानंतर वी, आणि हे जे दू आहे ना रे, दू, THU, तर हे जुनं इंग्लिश मधलं प्रोनाउन आहे. ही जी जुनी इंग्लिश मध्ये वापरलं जायचं हे दू म्हणजे आम्ही, आणि अज म्हणजे आम्हाला. म्हणजे जर ऑब्जेक्टच्या जर वर्बच्या आधी प्रोनाउन वापरायला लावलं मला तर मी हे सब्जेक्ट प्रोनाउन वापरेल, आणि वर्बच्या नंतर जर मला प्रोनाउन वापरायला लावलं तर मी हे ऑब्जेक्ट प्रोनाउन वापरेल. मग इथं बघा, आणि आयोग हेच करतं. आयोग काय करतं? वर्बच्या नंतर कधी कधी काय करतं, ज्यावेळेस तुम्हाला एरर विचारले जातात, वर्बच्या नंतर ते इथं
तुम्हाला सब्जेक्ट प्रोनाउन देऊ शकता, म्हणजे इथं आय, वर्बच्या नंतर आय घेऊ शकता आणि इकडे वर्बच्या आधी मी घेऊ शकता. तर बाबांनो तुम्हाला मी काय सांगितलंय की वर्बच्या नंतर त्या ठिकाणी ऑब्जेक्ट प्रोनाउन पाहिजे, कारण ऑब्जेक्टच्या जागेवर ते असतं आणि वर्बच्या आधी सब्जेक्ट असतो, तर इकडे सब्जेक्ट प्रोनाउन. म्हणजे इथं काय पाहिजे, आय पाहिजे आणि इथं काय पाहिजे, मी पाहिजे. ओके, मग बघा आयचा मी हा ऑब्जेक्ट प्रोनाउन आहे. वी किंवा ज्याला जुन्या याच्यामध्ये दू म्हणता त्याचा अज आहे. यूच आहे. हीचा हिम होतो. काय होतो, हीचा ऑब्जेक्ट प्रोनाउन काय आहे, हिम. म्हणजे ही म्हणजे तो आणि हिम म्हणजे त्याला. त्यानंतर शीचा काय होतोय, हर होतोय. इटचा काय होतोय, इटच होतोय. आणि देचा काय होतोय, देम होतोय. देचा देम. मग हे झाले सब्जेक्ट प्रोनाउन, हे झाले ऑब्जेक्ट प्रोनाउन. आणि हे जनरली कुठं वापरतात, तर वर्ब किंवा प्रिपोजिशनच्या नंतर त्यांचा वापर होतो. आता तुम्ही एक्झाम्पल बघा. टीचर प्रेज हर, म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं, हा आहे सब्जेक्ट, हा आहे वर्ब. मग टीचर प्रेज हर, इथं तुम्ही सांगा टीचर प्रेज शी का नाही घेतलं, शी म्हणजे पण मुलगीच आहे ना, म्हणजे ती. मग इथं हर का घेतलं, कारण की ह्या शीचा ऑब्जेक्ट प्रोनाउन काय, तर हर. काय आहे, हर. म्हणजे ऑब्जेक्टच्या जागी जर तुम्ही त्या ठिकाणी फिमेल तुम्हाला दाखवायचं असेल, तुम्हाला हर घ्यावा लागतो. समजलं. त्यानंतर बघा, ही कॉल मी येस्टरडे. मग इथं वर्ब आहे बघा, वर्ब आहे. मग ही कॉल, इथं आय का नाही घेतलं रे, ही कॉल आय येस्टरडे, म्हणजे आय म्हणजे मी ना. तर ही मी का नाही म्हणलं, त्यांनी मी फोन केला असं म्हणाल का, तर त्यांनी मला फोन केला. मलाला इंग्लिशमध्ये मी म्हणतो आपण, काय म्हणतो, मी म्हणतो, मी. म्हणून या ठिकाणी आय हा सब्जेक्ट प्रोनाउन नसून त्या ठिकाणी मी हा ऑब्जेक्ट प्रोनाउन बरोबर आहे. त्यानंतर बघा, धिस गिफ्ट इज फॉर देम. काय, त्यांच्यासाठी ना, त्यांच्यासाठी हे गिफ्ट आहे. दिस गिफ्ट इज फॉर देम. म्हणून या ठिकाणी हा ऑब्जेक्ट प्रोनाउन बरोबर आहे. मग तुम्हाला आता समजलं, सब्जेक्ट प्रोनाउन सब्जेक्टच्या जागेवर, ऑब्जेक्ट प्रोनाउन ऑब्जेक्टच्या जागेवर. आयोगाने जर उलट पालट केलं तर तुम्ही त्याला सरळ करून घ्यायचं. ओके, चलो आगे. आता बघा सब्जेक्ट प्रोनाउनचा वापर वाक्यातील मेन वर्बच्या आधी होतो आणि ऑब्जेक्ट प्रोनाउनचा वापर वाक्यातील मेन वर्बच्या नंतर होतो. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. आता याचे उदाहरण बघा, एक्झाम्पल्स बघा. ठीक आहे, बघा. ही सेड दॅट द ऑफिसर ट्रस्टेड हिम. म्हणजे इथं ट्रस्टेड काय आला रे, ट्रस्टेड हा तुमचा वर्ब आहे. ओके, मग या वर्बच्या आधी तुमचं प्रोनाउन बरोबर आहे का, चेक करा. बरोबर, यस, हे सब्जेक्ट प्रोनाउन आहे. एस पी म्हणजे सब्जेक्ट प्रोनाउन बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट प्रोनाउन आहे का, यस सर बरोबर आहे. हिम हा ऑब्जेक्ट प्रोनाउन आहे, हे बरोबर आहे. तर त्यानंतर दुसरं बघा, आय रिमेंबर व्हेन शी हेल्प आय. बघा इथं काय म्हटलंय तो, आय रिमेंबर. म्हणजे इथं रिमेंबर तुमचा झाला वर्ब. काय झाला, वर्ब झाला. आणि त्यांनी इकडे काय केलंय, इकडं वर्बच्या आधी सब्जेक्ट प्रोनाउन बरोबर आहे आणि इकडं हेल्प हा सुद्धा वर्ब आहे. हे दोन वाक्य, इथं दोन वाक्य आणि इथं पण आय घेतला. इथं पण काय घेतला, आय घेतला. आता मला सांगा, आय हा कोणता प्रोनाउन आहे, तर सब्जेक्ट प्रोनाउन आहे, सब्जेक्ट. मग इथं सब्जेक्ट प्रोनाउन चालेल का वर्ब नंतर, तर अजिबात चालणार नाही. मग कोणता प्रोनाउन लागेल, तर ऑब्जेक्ट प्रोनाउन मी पाहिजे. आयचा ऑब्जेक्ट प्रोनाउन कोणता आहे, तर मी आहे. म्हणून या ठिकाणी उत्तर काय पाहिजे तुमचं, मी पाहिजे, मी पाहिजे. इथं बघा, सारा अँड मी अटेंडेड द सेमिनार. आता इथं अटेंडेड, इथं लक्ष द्या, इथं आलं वर्ब. इथं वर्ब काय आहे, तर अटेंडेड. म्हणजे सारा आणि मी घेतले तिने, मी म्हणजे मला, सारा आणि मला अटेंडेड द सेमिनार. मग ते बरोबर वाटतं का रे, सारा आणि मी पाहिजे ना. मराठीतला मी म्हणजे इंग्लिश मध्ये आय आहे, आय. त्यामुळं इंग्लिश मधला सब्जेक्ट प्रोनाउन इथं पाहिजे. हा मी ऑब्जेक्ट प्रोनाउन आहे, तो चुकलाय तिथं, वाचताना बरोबर वाटत असेल तरी चुकलाय तो. तर सारा अँड आय अटेंडेड द सेमिनार, कारण की वर्बच्या आधी सब्जेक्ट प्रोनाउन पाहिजे. वर्बच्या आधी कुठलं प्रोनाउन पाहिजे, सब्जेक्ट प्रोनाउन आय पाहिजे. बघा, दिस रंगोली इज ड्रॉन बाय सुची अँड ही. अरे बाबा, इथं ड्रॉन बाय म्हणजे काढली आहे. मग कोणी, सुची अँड ही. ही कोणता प्रोनाउन आहे, ही आहे सब्जेक्ट प्रोनाउन. हे तुम्हाला एरर साठी येतं बरं का. हे तुमच्या सरळ सेवा, तलाठी भरती, एमपीएससीची, गट ब ची, राज्यसेवेचा पेपर असू द्या, गट क चा असू द्या, डिपार्टमेंटल पीएसआय असू द्या, कोणीही असू द्या, त्याच्यासाठी हे येतं. इंग्लिशचे नियम बदलत नाही, आयोग तुमच्यामध्ये भेदभाव करत नाही. हे बघा, इथं काय रे,
वर्ब नंतर तुम्हाला काय सांगितलंय, आपला रूल काय सांगतो की बाबा मेन वर्ब नंतर तुम्ही ऑब्जेक्ट प्रोनाउन वापरा. मग इथं सब्जेक्ट वापरलंय, चुकलंय. इथं काय पाहिजे, हिच्या जागी हिम. हिचा ऑब्जेक्ट प्रोनाउन काय तर हिम आहे. नंतर बघा, स्वाती, गोपाल अँड मी आर गोइंग टू द टेम्पल टुमॉरो. मग आर गोइंग हा तुमचा वर्ब आहे. मग मला सांगा रे, या वर्बच्या आधी हा मी चालेल का रे? हा मी चालेल का? हा ऑब्जेक्ट प्रोनाउन आहे, तू चालणार नाही. मग कोण चालेल तर आय पाहिजे. कोण पाहिजे? याचा मीचा सब्जेक्ट प्रोनाउन कोण आहे तर आय आहे. मग मला तुम्हाला हे इथं दाखवायचंय की हा जो चार्ट आहे, हा जो चार्ट ज्यावेळेस तुम्ही लिहून घेणार, तुम्ही इथं लिहिलं पाहिजे वर्ब. इथं काय लिहिलं पाहिजे? वर्ब. की बाबा वर्ब नंतर तू येणार आणि वर्बच्या आधी तू येणार. ठीक आहे, झाला एक रूल फिक्स, झाला एक मार्क फिक्स. सांगा काही अवघड आहे का? काही अवघड आहे का? लहानपणापासून बघत आलोय, ही, शी, इट, हिम, हर, इट. फक्त माहित नव्हतं सर कुठं वापरायचं. आता समजलं. चला पुढे. ओके, चला पुढचा नियम घेऊ. हा, इथं बघा. हा, जर वाक्यात एकापेक्षा जास्त सब्जेक्ट येत असतील तर त्या सब्जेक्टचा क्रम हा खालील प्रमाणे असतो. म्हणजे वाक्यामध्ये जर एकापेक्षा जास्त सब्जेक्ट आले तर त्यांचा क्रम कसा लावायचा? ठीक आहे, सब्जेक्ट म्हणजे काय रे? सब्जेक्ट म्हणजे आपण जे सब्जेक्ट प्रोनाउन बघितले किंवा नाऊन, हे जर ऍज अ सब्जेक्ट म्हणजे कर्ता म्हणून आले तर त्यांचा क्रम कसा लावायचा? जर नकारात्मक वाक्य असेल, ज्याला आपण निगेटिव्ह वाक्य म्हणतो, जर नकारात्मक वाक्य असेल तर फर्स्ट पर्सन पुढे घ्यायचा, सेकंड पर्सन 2 नंबर आणि मग थर्ड पर्सन. जर सेकंड पर्सन आणि फर्स्ट पर्सन आणि सेकंडच असेल तर फर्स्टला पुढे घ्यायचं, सेकंडला मागं. जर फर्स्ट पर्सन आणि थर्ड पर्सन असेल तर फर्स्टला पुढे आणि थर्डला मागं. म्हणजे जर काही निगेटिव्ह गोष्ट असेल तर आपण थोडंसं चांगलं व्हायचं आणि पुढे जायचं की ते मी केलंय. ठीक आहे, ते मी केलंय. म्हणजे जर काही निगेटिव्ह असेल तर फर्स्ट पर्सन प्रोनाउनला पुढे घालायचं. फर्स्ट पर्सन काय? आय आणि वी. मग आय आणि वी ला पुढे घालायचं, त्यानंतर सेकंड पर्सन, त्यानंतर थर्ड पर्सन. ओके, मग इथं लक्षात घ्या, हे आपलं बेसिक म्हणजे रूल ऑलरेडी झालेला आहे. जस्ट आपण याची रिव्हिजन करतोय. त्यानंतर जर पॉझिटिव्ह गोष्ट असेल, पॉझिटिव्ह, तर सेकंड पर्सनला पुढे घ्यायचं, मग थर्ड पर्सन, आपण सगळ्यात शेवट थांबायचं. ओके, किंवा सेकंड पर्सन आणि आपणच असेल तर सेकंडला पुढे घ्यायचं, मग आपण मागं थांबायचं. थर्ड असेल तर थर्डला पुढे घ्यायचं, आपण मागं थांबायचं. म्हणजे समजलं. जर करता म्हणून वाईट गोष्ट जर काही झाली, वाईट म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स जर असेल, म्हणजे नॉट, नायदर किंवा त्याच्यामध्ये निगेटिव्ह गोष्टी असेल, तर स्वतःला थोडं चांगलं व्हा आणि स्वतः पुढे जाऊन जबाबदारी घ्या की हा मी आहे पुढे. ओके, आणि जर चांगल्या गोष्टी असेल तर त्याचं श्रेय तुम्ही इतरांना द्या. म्हणजे कोणाला द्या रे? तर सेकंड पर्सनला द्या पहिल्यांदी, मग थर्ड पर्सनला द्या, मग तुम्ही. ओके, समजला हा रूल? हे फर्स्ट, सेकंड, थर्ड म्हणजे हे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन असं आहे. आता एक्झाम्पल बघा, इथं त्याचेच एक्झाम्पल दिले की ही अँड आय आर बेस्ट फ्रेंड. म्हणजे बेस्ट फ्रेंड म्हणजे हे पॉझिटिव्ह वाक्य. म्हणजे हे काय रे? पॉझिटिव्ह वाक्य की तो आणि मी कोण आहे तर बेस्ट फ्रेंड आहे. मग ही हा सेकंड पर्सन आहे, अँड आय आहे ना हा फर्स्ट पर्सन आहे. पॉझिटिव्ह वाक्य म्हणून मी काय केलं, या 2 नंबरच्याला पुढे घेतलं आणि मग मी त्याच्या मागे आलो. नो प्रॉब्लेम, कारण की पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह गोष्टी दुसऱ्यांना प्राधान्य द्यायचं आपलं ठरलंय, त्यामुळे आपण तिथे त्याला प्राधान्य दिलं. आता पुढे बघा, लीना अँड आय आर लर्निंग भारतनाट्यम. मग इथं लीना अँड आय बरोबर आहे, सब्जेक्ट प्रोनाउन आहे, बरोबर आहे. आर लर्निंग भारतनाट्यम, चांगली गोष्ट आहे. दोघी काय शिकताय तर भारतनाट्यम शिकताय आणि पॉझिटिव्ह गोष्ट आहे म्हणून लीनाला मी पुढे घेतलंय आणि मी स्वतः काय झालं तर मागं आले तर काही प्रॉब्लेम नाही. ओके, पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये सेकंड पर्सनला पुढे घ्यायचं आणि आपण मागे जायचं. चला पुढे बघा. हा, पुढे घ्या. इथं बघा, इथं आता इथं जर निगेटिव्ह वाक्य आलं असतं, जसं की ही अँड आय आर टू बी ब्लेम. ओके, असं वाक्य आलं. आता ब्लेम केलंय बरोबर. म्हणजे काय केलं रे? म्हणजे हे निगेटिव्ह वाक्य आहे ना रे, हे निगेटिव्ह वाक्य. ब्लेम करणं म्हणजे हे निगेटिव्ह वाक्य आहे आणि इथं निगेटिव्ह गोष्टीमध्ये मी या हिला पुढे घातलंय, म्हणजे हा सेकंड पर्सनला पुढे घातलंय. तर माझं हे वाक्य चुकलं की नाही? कारण की मी काय सांगितलं तुम्हाला की निगेटिव्ह जर असेल तर स्वतः थोडंसं चांगलं व्हा. मग स्वतः पुढे या बरं, या पुढं. मग आय अँड ही आर टू बी ब्लेम म्हणजे निगेटिव्ह वाक्यात स्वतःला मी पुढे घेतलं, मित्राला मी पाठीशी घातलं. ओके, चलो आगे. हा,
आता इथं बघा, आता इथं काय सांगतोय रे, इथं काय सांगतो, तो छोटा रूल होता जो की आपण बेसिक मध्ये घेतला, परंतु आता परत त्याची एक उजळणी करून घेतली. हा, आता बघा, हे जर शब्द आले, हे जर शब्द आले, कोणते शब्द, हे शब्द, ओके, कोणते बघा, पाठ करा. लेट बिसाइड बिटवीन बट एक्सेप्ट फॉर, घ्या, लेट बिसाइड बिटवीन बट एक्सेप्ट फॉर, हे जर शब्द आले तर यांच्या नंतर कायम ऑब्जेक्ट प्रोनाउन येतो. रूल काय सांगतो की लेट बिसाइड बिटवीन बट एक्सेप्ट फॉर हे जर शब्द आले तर यांच्या नंतर कोणता प्रोनाउन येतो, ऑब्जेक्ट प्रोनाउन येतो. मग बघा, लेट शब्द आला, लेट ही गो नाही, लेट ही गो नाही, कारण की आपला रूल काय सांगतो, लेट बिसाइड्स बिटवीन बट एक्सेप्ट फॉर हे जर शब्द आला त्यांच्या नंतर ऑब्जेक्ट प्रोनाउन येतात. मग इथं लेट शब्द आला, मग ऑब्जेक्ट प्रोनाउन काय यायला पाहिजे, हिचा हिम यायला पाहिजे, लेट हिम गो. मग ऑब्जेक्ट प्रोनाउन आपल्याला माहिती की मी, हिम, हर, दे, इट, यू, हे काय सगळे तर हे ऑब्जेक्ट प्रोनाउन आहे. याच्यानंतर काय यायला पाहिजे, ऑब्जेक्ट प्रोनाउन, म्हणजे लेट बिसाइड्स बिटवीन बट एक्सेप्ट फॉर नंतर कोणता प्रोनाउन येईल, ऑब्जेक्ट प्रोनाउन. इथं बघा, बिसाइड्स शी, अरे शी सब्जेक्ट प्रोनाउन आहे, ते चुकतंय ना, मग काय पाहिजे, बिसाइड्स हर एव्हरीवन ऍग्रीड, म्हणजे इथं बघा बिसाइड नंतर हर आलं, एव्हरीवन ऍग्रीड, ते बरोबर आहे. मग इथं बघा, आय बट ही इज नॉट रेडी, मग इथं तुम्ही जरी घेतलंय, इथं आय बट ही, पण असं नाही, आय बट नंतर ही नाही येणार, इथं काय येईल तर हिम येईल. का हिम येईल, कारण की बट म्हणजे इथं सांगितलं आपण बट नंतर काय येतंय रे, तर त्या ठिकाणी ऑब्जेक्ट प्रोनाउन यायला पाहिजे. समजलं तुम्हाला. चला पुढे बघा परत, बिटवीन ही अँड मी देर इज नो इश्यू, मग इथं बघा, बिटवीन ही अँड मी देर इज नो इश्यू, मग इथं बिटवीन ही नाही पाहिजे, काय पाहिजे, बिटवीन हिम, कारण की आपण रूल बघितला, बिसाइड्स बिटवीन बट एक्सेप्ट फॉर, ठीक आहे, त्यामुळे इथं हिम हे ऑब्जेक्ट प्रोनाउन बरोबर आहे. इथं बघा, नो वन बट ही वॉज प्रेझेंट, मग इथं बट आलं आणि बट नंतर इथं ही येतोय, बरोबर आहे का, हे नाही, हा सब्जेक्ट प्रोनाउन आहे, आपल्याला इथं ऑब्जेक्ट प्रोनाउन पाहिजे. नो वन बट हिम वॉज प्रेझेंट. समजलं. पुढे बघा, दिस अपॉर्च्युनिटी इज फॉर दे, आता इथं अपॉर्च्युनिटी फॉर दे, मग फॉर दे, दे हा सब्जेक्ट प्रोनाउन आहे, देचा ऑब्जेक्ट प्रोनाउन काय तर देम, मग लेट बिसाइड बिटवीन बट एक्सेप्ट फॉर यांच्यानंतर ऑब्जेक्ट प्रोनाउन येतो, यांच्यानंतर ऑब्जेक्ट प्रोनाउनच येतो, ठीक आहे, हा रूल लक्षात ठेवायचा. चला, लेट ही गो, तेच आहे, लेट ही गो, लेट हिम गो. हा, आता हा रूल आहे दुसरा, आता हा काय रे, हा रूल आहे. हा रूल काय सांगतो रे, इट इज आणि इट वॉज नंतर ऑब्जेक्ट प्रोनाउन येतो. काय सांगितलं त्यांनी, इट इज आणि इट वॉजचं जर वाक्य असेल तर त्याच्यानंतर ऑब्जेक्ट प्रोनाउन येतो. ऑब्जेक्ट प्रोनाउन म्हणजे काय, मग मी, हिम, हर, इट, दे, देम, हे काय तर ऑब्जेक्ट प्रोनाउन. मग बघ, इट इज, इट वॉज ही नाही, आपल्या सरांनी काय सांगितलंय की बाबा इट इज आणि इट वॉज नंतर ऑब्जेक्ट प्रोनाउन घ्यायचा. काय सांगितलंय, ऑब्जेक्ट प्रोनाउन घ्यायचा, ठीक आहे, इट इज आणि इट वॉज नंतर ऑब्जेक्ट प्रोनाउन घ्यायचा. मग या ठिकाणी बघा, इट वॉज हिम करायचं, काय करायचं, इट वॉज हिम करायचं. त्यानंतर बघा, इट इज आय, इथं सब्जेक्ट प्रोनाउन घेतला, चुकलं, काय पाहिजे, इट इज मी, काय पाहिजे, इट इज मी, म्हणजे इट इज आणि इट वॉज नंतर जर कुठला प्रोनाउन घ्यायचा असं आलं तर कोणता प्रोनाउन घ्यायचा रे, तर ऑब्जेक्ट प्रोनाउन घ्यायचा. ओके, चलो आगे. हा, इथं बघा, परंतु त्याला एक अपवाद आहे. काय अपवाद आहे, इट इज आणि इट वॉज नंतर येणाऱ्या प्रोनाउनने जर क्रिया केली असेल, म्हणजे इट इज आणि इट वॉज नंतर जे प्रोनाउन येतं त्यांनी जर क्रिया केली असेल तर इट इज आणि इट वॉज नंतर सब्जेक्ट प्रोनाउन घ्या. का बरं, कारण वाक्यात सब्जेक्ट क्रिया करतो. मग इट इज आणि इट वॉज नंतर जर त्या प्रोनाउनने क्रिया केली असेल तर वाक्यात सब्जेक्ट प्रोनाउन घ्या आणि त्यानुसारच वाक्यातला काय घ्या रे, वर्ब घ्या. म्हणजे इथं बघा, इट इज आय हू एम रिस्पॉन्सिबल, म्हणजे इथं इट इज नंतर या आयने काम केलेलं आहे, तो रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे, त्यामुळे इथं इट इज आय सब्जेक्ट प्रोनाउन बरोबर आहे. त्यानंतर बघा, इट वॉज हिम हू वेअर पनिश, मी इथं हे चुकलं, इथं इट वॉज हिम नको, इथं इट वॉज काय पाहिजे, इट वॉज ही हुम वेअर पनिश, ठीक आहे, इट वॉज ही पाहिजे. त्यानंतर बघा, इट इज दे हू मेड द मिस्टेक,
म्हणजे इथे इट इज दे आणि यांनी इकडे काम केलेलं आहे, म्हणजे इथं ह्या हुनी की त्याने हे काम केलं. ठीक आहे, इट इज हर आणि त्याचं जर काम दिलंय तर समजून घ्यायचं इथं आपल्याला सब्जेक्ट प्रोनाउन पाहिजे. म्हणजे वाक्य फक्त एवढं आलं ना रे, वाक्य जर एवढंच आलं ना, इट इज आणि इट वॉज, इट इज आणि इट वॉज, इट इज हिम आणि इट वॉज हर, म्हणजे इथं एवढंच जर वाक्य आलं ना तरच त्याला ऑब्जेक्ट प्रोनाउन वापरा. आणि जर त्याच्या समोर असं आलं हू, हुम, तर समजून घ्यायचं हे पुढे काहीतरी काम करणार आहे आणि काम करणार असेल तर इथं तुम्हाला सब्जेक्ट घ्यावा लागेल, म्हणजे इथं हिमचा ही घ्यावा लागेल आणि इथं हरचा शी घ्यावा लागेल. समजलं का? म्हणजे त्या ठिकाणी जर तुम्हाला सब्जेक्टने जर तुम्हाला आता ऑब्विसली जो काम करणार तो सब्जेक्ट असणार, तो ऑब्जेक्ट नसणारच आहे. हा वर्क करणार म्हणून याला सब्जेक्टच घेणे. समजलं? वाक्यात पुढे काम करतोय तो आणि काम याला इथं रिलेटिव्ह प्रोनाउन, आता कन्सेप्ट येईल तुम्हाला पुढं तेच करणार. ठीक आहे, चलो. प्रोनाउनचा दुसरा प्रकार, पहिला प्रकार बघितला आपण पर्सनल प्रोनाउन, सब्जेक्टिव्ह प्रोनाउन बघितलं, त्यात ऑब्जेक्ट प्रोनाउन बघितलं. आता प्रोनाउनचा आपण दुसरा प्रकार बघूया. हा, प्रोनाउनचा पुढचा प्रकार कुठला आहे तर पजेसिव्ह प्रोनाउन. आता पजेसिव्ह प्रोनाउन मध्ये काय रे, पजेशन दाखवलेलं असतं. पजेशन म्हणजे काय, मालकी, ओनरशिप दाखवलेली असते की ही गोष्ट माझी, माझी गाडी, माझा भाऊ, बरोबर. मग इथं बघा, पजेसिव्ह प्रोनाउन शोज ओनरशिप ऑर पोझिशन, ऑर पोझिशन म्हणजे मालकी, अँड रिप्लेसेस अ नाउन. सगळे प्रोनाउन नाउनला रिप्लेस करणारे, रिप्लेसेस अ नाउन, नो नो प्रॉब्लेम. इट आन्सर्स द क्वेश्चन हुज म्हणजे कोणता तर हुज, हुज म्हणजे कोणाचं, कोणाचे. ठीक आहे, कोणाचे, नेमकी बाबा ही गोष्ट कोणाची आहे, मग आपण म्हणतो ना माझी आहे, माझी आहे, मग त्याला आपण काय म्हणतो पजेसिव्ह प्रोनाउन. मग इथं बघा, इथं बघा, द बुक इज माइन, म्हणजे इथं विचारा की द बुक, हुज द बुक इज, मग ते विचार ते सांगतील तुम्हाला की द बुक इज माइन म्हणजे माझं आहे. मग द बुक इज माइन, हे माइन म्हणजे माझं, हे माइन म्हणजे काय, माझं. ठीक आहे, हे माइन म्हणजे काय तर माझं. दॅट हाऊस इज हर्स, हर्स म्हणजे काय तर तिचं, हाऊस हर्स म्हणजे काय तर तिचं, हे घर कोणाचं आहे तर तिचं आहे, तिची त्याच्यावरती मालकी आहे. म्हणजे तर ओनरशिप किंवा मालकी दाखवायची असेल त्या प्रोनाउनला पजेसिव्ह प्रोनाउन म्हणता. आणि ते प्रोनाउन कसे आता बघा, हा इथं बघा, पजेसिव्ह प्रोनाउन, पजेसिव्ह फॉर्मचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि एक म्हणजे पजेसिव्ह प्रोनाउन. पहिलं पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह बघूया आपण. पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह कसं असतं, ऍडजेक्टिव्हचं काम काय रे मित्रांनो, की नाउनच्या आधी येऊन त्या नाउनला जो क्वालिफाय करतो त्याला आपण काय म्हणतो पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. कम बिफोर अ नाउन अँड डू नॉट रिप्लेस इट, नाउनला रिप्लेस करत नाही, फक्त नाउनच्या आधी येतो. प्रोनाउन काय करतो, प्रोनाउन नाउनच्या रिप्लेस करतो, डायरेक्ट नाउनला. प्रोनाउन काय करतो, हा नाउनला रिप्लेस करतो आणि स्वतः तिथं एकटा उभा राहतो, नाउन सोबत उभा राहत नाही, हा नाउनच्या सोबत उभा राहतो. मग बघा, आय जर सब्जेक्ट आहे तर याचा पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह काय आहे, माय. आपण म्हणतो ना माय कार, माय लाईफ, माय रूल. ठीक आहे, म्हणजे माय म्हणजे काय माझं. ओके, त्यानंतर वीच काय, वीच तर आवर, आपण म्हणतो ना आवर हाऊस, आवर होम. त्यानंतर बघा, यूचं काय तर युअर, यूचं काय युअर, हीचं काय हिज, शीचं काय हर, इट्सचं इट्स आणि देचं देअर. म्हणजे हे जे आहे ना रे, माय, अवर, युअर, हिज, हर, इट्स आणि दे, हे सगळे पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. काय सगळे पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. ओके, ऍडजेक्टिव्हच्या टाईप मधला एक टाईप आहे की पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह, म्हणजे हे ऍडजेक्टिव्ह नाउनची मालकी दाखवतात, हे नाउनच्या आधी येतात. एक्झाम्पल बघा, माय बॅग इज हेवी, म्हणजे बॅग आहे पण कोणाची येतात, माझी. ऍडजेक्टिव्ह काय काम करतात तर वाक्यात नामाबद्दल अधिक माहिती सांगतो. इथं बॅग इज हेवी, बॅग जड आहे, ठीक आहे, परंतु कोणाची, इथं माय बॅग, म्हणजे इथं बॅग बद्दल अधिक माहिती सांगितली मायनी. त्यानंतर खाली बघा, हर इंटरव्ह्यू वेंट वेल, मग इंटरव्ह्यू गेला चांगला, पण कोणाचा, तिचा इंटरव्ह्यू, हर इंटरव्ह्यू. मग समजलं तुम्हाला पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह काय काम करताय तर नाउन बद्दल माहिती सांगताय, ते नाउनला रिप्लेस करत नाही. तर आता आपले पजेसिव्ह प्रोनाउन बघूया, हे काय करते, डायरेक्ट नाउनला रिप्लेस करता. आयचा पजेसिव्ह प्रोनाउन आहे माइन, काय आहे तर माइन. वीचं काय तर आवर्स, इथं काय फक्त आवर, इकडं काय तर आवर्स. यूचं काय युअर्स, हिचं काय हिज, शीचं काय हर्स,
इट्सचा नाहीये पॉझिटिव्ह प्रोनाउन आणि देअरचा काय तर देअर्स, देअरचा काय तर देअर्स, म्हणजे जिथे येस येस आहे ना शेवटी त्यांचा पॉझिटिव्ह प्रोनाउन नाहीये. ओके, इथं हीज आहे ना, मग हीजचा पॉझिटिव्ह प्रोनाउन नाही झाला, म्हणजे इथं हरचा हर्स झाला, फक्त येस येस लागले सगळ्यांना. बघा, माइन्स, अवर, युअर्स, हिज, हर्स आणि देअर्स हे झाले सगळे पॉझिटिव्ह प्रोनाउन. त्याचं काम कसं करता बघा, दिस पेन इज माय, माय नाही म्हणलं आपण, दिस पेन इज माय किंवा दिस पेन इज मी. दिस पेन इज माइन म्हणजे माझा आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा, द विक्ट्री इज अवर्स, आपली सगळ्यांची आहे. विक्ट्री कोणाची आहे तर अवर्स, आपली सगळ्यांची आहे. म्हणजे जिथं आपल्याला प्रोनाउनला नाउनला रिप्लेस करायचा असेल प्रोनाउन वापरून, तर त्या ठिकाणी आणि पोझिशन दाखवायचं असेल तर इथं हे पॉझिटिव्ह प्रोनाउन त्या ठिकाणी वापरले जातात. आता एक्झाम्पल मधून आपण समजून घेऊया. बघा, युअर आन्सर इज बेटर दॅन माइन. इथं बघा, आन्सरच्या आधी काय वापरलंय रे, युअर आन्सर. आन्सर आहे पण कोणाचे, युअर. मग युअर आन्सर इज बेटर दॅन माइन म्हणजे माझ्यापेक्षा, ठीक आहे. माझ्यापेक्षा काय तर ते बेटर आहे, म्हणजे हे झालं पॉझिटिव्ह प्रोनाउन आणि हे नाउनच्या आधी आल्यामुळे झालं पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह. त्यानंतर बघा, हर रँक इज हायर दॅन हिज, म्हणजे इथं जो हर आहे, हर हा झाला पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह, आणि कारण की रँकच्या आधी आले ना, रँकला क्वालिफाय करतोय, आणि इथं हिज म्हणजे काय, हा झाला पॉझिटिव्ह प्रोनाउन. ओके, त्यानंतर बघा, नो अपॉस्ट्रॉफ इन पॉझिटिव्ह प्रोनाउन. पॉझिटिव्ह प्रोनाउन बद्दल एक गोष्ट सांगतो, जे आता आपण असं बघितलं, आवर्स, युअर्स, हर्स, याच्यात कुठलाही अपॉस्ट्रॉफ लावायचा नाही. अपॉस्ट्रॉफ म्हणजे बघा, हा जो अपॉस्ट्रॉफी आहे, हा अपॉस्ट्रॉफी किंवा त्याला आपण अपॉस्ट्रॉफ म्हणतो, तो पॉझिटिव्ह प्रोनाउनला लागत नाही. अशी रचना कधीच नसते. युअर्स, युअर्स, हर्स ते डायरेक्ट लिहिले जातात, आणि आयोग असे प्रश्न विचारतो, मग त्यावेळेस तुम्हाला उलट बोनस पॉइंट आहे की मी आता तुम्हाला सांगून ठेवलं की असे अपॉस्ट्रॉफ प्रोनाउन मध्ये लागत नाही. आला तर डायरेक्ट चूक म्हणायचं. माय कार इज एक्सपेन्सिव्ह दॅन हर्स, इथं बघा, माय कार्स इज एक्सपेन्सिव्ह दॅन हर्स असा अपॉस्ट्रॉफ लागला, चुकला. फक्त हर्स असं असतं. हर्सचा अर्थ काय की तिच्या कारपेक्षा माझी कार काय तर एक्सपेन्सिव्ह आहे. खाली बघा, इथं पण अपॉस्ट्रॉफ लावला बघा त्यांनी, युअर. इथं काय केलं बघा, युअर्स केलं अपॉस्ट्रॉफ लावून, हे चुकीचं आहे. हे युअर्स पाहिजे फक्त. युअर्स इज अ ग्रेट आयडिया ऑफ बाईंग दिस बंगलो. समजलं, म्हणजे पॉझिटिव्ह प्रोनाउनला अपॉस्ट्रॉफ लागत नाही. ठीक आहे, चलो. आता बघा, पॉझिटिव्ह प्रोनाउन मध्ये इट्स, ठीक आहे, इट्स येतो आणि इथं इट्स. आता या दोन इट्स मध्ये काय फरक आहे रे, हा जो इट्स आहे ना, हा पॉझिटिव्ह म्हणून वापरता, आणि हा काय माहिती का, हे ॲब्रिव्हिएशन आहे. कसलं, इट इज आणि इट वॉच. याचा अर्थ होतो इट इज किंवा इट हॅज, बरोबर, इट इज किंवा इट हॅज. मग इथं बघा, एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल, द डॉग लॉस्ट इट्स टेल. इट्स टेल म्हणजे इट इज टेल असं का, तर नाही, या डॉगची टेल, बरोबर, या डॉगची टेल. मग या डॉगच्या टेल बद्दल बोललं जातंय. मग द डॉग लॉस्ट इट्स टेल म्हणजे इथं आपल्याला पोझिशन दाखवायचंय. टेल कोणाची आहे तर त्या डॉगची आहे, म्हणजे ही पोझिशन आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचंय. म्हणजे याची टेल, यांनी ते पोझिशन दाखवायचंय, त्याची मालकी दाखवायची. त्यामुळे तिथं आपल्याला हा इट्स पॉझिटिव्ह प्रोनाउन वापरावा लागेल. हा म्हणजे इट इज आणि इट वॉज असतो, इट हॅज असतो, हे नाही वापरावं लागत आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर बघा, द फ्लीट रिच डॅश डॅश डेस्टिनेशन. मग इथं द फ्लीट दिलेलं आहे, हे सिंग्युलर आहे, ही एक वस्तू आहे, म्हणून आपल्याला इथं काय करावं लागेल, इट्स. काय करावं लागेल, इट्स. म्हणजे ती जी फ्लीट होती तर ती तिचं डेस्टिनेशन म्हणजे पोझिशन झालं ना, त्यामुळे इथं आपल्याला काय वापरावं लागेल, इट्स. याचा अर्थ होतो इट इज, इट वॉज किंवा इट हॅज. देअर नाही येणार कारण की इथं सिंग्युलर, इथं प्लुरल नाहीये, इथं सिंग्युलर आहे, त्याच्यामुळं इट्स येतो. इट्स फॉर सिंग्युलर, समजलं. मग इट इज आणि इट्स याच्यामध्ये फरक समजून घ्या. इट इज हा वेगळा गोष्ट आहे आणि इट्स डायरेक्ट ही पोझिशनची गोष्ट आहे. ठीक आहे. ज्यावेळेस एखाद्याची पोझिशन दाखवायचं असेल तर इट्स वापरा. पुढे बघा, कंपॅरिझन साठी बघा, हा पॉझिटिव्ह व्यक्ती, वस्तू, गोष्टी इत्यादीची तुलना करताना पॉझिटिव्ह प्रोनाउनचा वापर करतात. म्हणजे जर पॉझिटिव्ह गोष्ट असेल एखादी, म्हणजे मालकी असेल दोघा जणांची, आणि त्या व्यक्ती, वस्तू किंवा गोष्टीची जर तुलना करायची असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह प्रोनाउनचा वापर करावा लागतो. बघा, पॉझिटिव्ह व्यक्ती, वस्तू, गोष्टींचा वापर
वाक्यात दोनदा करत नाही, वाक्यात दोनदा करायचा नाही. म्हणजे कसं बघा, म्हणजे कसं, आता काय करायचं आपल्याला, जर तुलना करायची असेल आणि जर त्याच्यामध्ये सिंग्युलर असेल तर तुम्हाला तिथं दॅन दॅट ऑफ वापरायचंय, आणि तुलना करताना जर ती गोष्ट प्लुरल असेल तर दॅन दोज ऑफ. दॅट फॉर सिंग्युलर, दोज फॉर प्लुरल. इथं बघा, माय ड्रेस इज ब्युटिफुल दॅन हर. एक गोष्ट लक्षात घ्या, माझा ड्रेस पोझिशन आलं बरोबर, तुझ्या ड्रेसपेक्षा ब्युटिफुल आहे असं सांगायचं होतं. मग इथं हर्स हे चुकीचं आहे बरोबर. इथं ड्रेसची तुलना म्हणजे माझा ड्रेस तुझ्यापेक्षा सुंदर आहे असं याचा अर्थ होतो. इथं असं नव्हतं म्हणायचं, माझा ड्रेस तुझ्या ड्रेसपेक्षा सुंदर आहे. म्हणजे माय ड्रेस इज ब्युटिफुल दॅन हर ड्रेस असं रिपिटेशन सुद्धा चालत नाही. म्हणजे दोन दोन पोझिशन, म्हणजे माझा ड्रेस अँड हर ड्रेस, म्हणजे इथं दोन दोन पोझिशन सुद्धा चालत नाही. मग इथं तुम्हाला कसं करावं लागतं बघा, इथं तुम्हाला असं करावं लागेल की माय ड्रेस इज ब्युटिफुल दॅन हर्स. काय करावं लागणार, माय ड्रेस इज ब्युटिफुल दॅन हर्स. म्हणजे इथं तुम्हाला काय वापरावं लागेल, फक्त पॉझेसिव्ह प्रोनाउन वापरावं लागेल. काय वापरावं लागतं, पॉझेसिव्ह प्रोनाउन वापरावं लागेल. ठीक आहे, पॉझेसिव्ह प्रोनाउन. आणि दुसरा नियम काय सांगतो तुम्हाला, की पॉझेसिव्ह व्यक्ती वस्तू गोष्टींचा वापर वाक्यात दोनदा करत नाही, वाक्यात वापर दोनदा करत नाही. मग इथं बघा, शेक्सपियर्स प्लेज आर मोर पॉप्युलर दॅन दोज ऑफ बर्ट्रँड. आता इथं जर तुम्ही बघितलं ना रे, शेक्सपियर्स प्लेज म्हणजे हे काय झालं, या ठिकाणी शेक्सपियर्स प्लेज म्हणजे ही पोझिशन एकदा झालं. आर मोर पॉप्युलर दॅन, आपण इथं बर्टलँड प्लेज असं नाही करू शकत, म्हणून आपण तिथं काय केलं, दॅन दोज ऑफ बर्टलँड. कळलं का, इथं प्लुरल मुळे दोज आलं. बघा, प्लेज हे काय आहे, प्लेज हे काय आहे तर प्लुरल आहे. या प्लुरल मुळे इथं आपल्याला दोज घ्यावा लागला. काय घ्यावा लागला, दोज. म्हणजे तुलना प्लुरलची करायची होती म्हणून आपण तिथं दॅन दोज ऑफ घेतलं. कळलं, कळलं नाही तर परत व्हिडिओ मागून बघा. बघा, हिज फादर इज स्मार्टर दॅन, मग काय रे, हिज फादर इज स्मार्टर दॅन, मग तिच्या फादरची तुलना आता माझ्या पोझिशन सोबत करायची. मग इथं काय वापरावं लागेल आपल्याला, पॉझेसिव्ह, माइन, माझ्या वडिलांपेक्षा. ठीक आहे, हिज फादर इज स्मार्टर दॅन माइन म्हणजे माझ्या वडिलांपेक्षा. ठीक आहे, माय नोट्स आर बेटर दॅन रोहन, म्हणजे आता नोटची तुलना रोहनशी झाली असं होईल का रे, नाही. मग आपल्याला जर रोहनला तसंच ठेवायचंय तर आपल्याला काय करावं लागेल, तर माय नोट्स आर बेटर दॅन दोज ऑफ रोहन. मग इथं दोज ऑफ रोहन का वापरलं, कारण की इथं नोट्स हे काय झालं, प्लुरल आहे, म्हणून इथं आपण काय वापरलं, आर बेटर दॅन दोज ऑफ रोहन. म्हणजे रोहनच्या नोट्स पेक्षा माझ्या नोट्स काय तर बेटर आहे. म्हणजे इथं नोट्सला रिपीट न करताही दॅन दोज ऑफ आणि दॅन दॅट ऑफ वापरून तुम्ही त्या ठिकाणी पोझिशन दाखवू शकता. पोझिशन दोनदा वाक्यात फक्त रिपीट करायचं नाही, ते वाक्यात एकदाच घ्यायचं आणि सेकंड टाइम तुम्ही काय घ्यायचं, दॅन दोज ऑफ, किंवा तुम्ही पॉझेसिव्ह प्रोनाउनचा वापर करू शकता. ठीक आहे, पॉझेसिव्ह प्रोनाउनचा वापर करू शकता. आणि जर नाऊन असेल आणि पॉझेसिव्ह प्रोनाउन जर टाळायचं असेल तर तुम्ही दॅन दोज ऑफ आणि दॅन दॅट ऑफ करू शकता. फक्त तुलना करताना बघायचं की नेमकं सिंग्युलरची तुलना करतोय की प्लुरलची. सिंग्युलर असेल तर दॅन दॅट, प्लुरल असेल तर दॅन दोज. ठीक आहे, आता इट्स आणि देअर कधी आणि कसा वापरायचा. इट्स आणि देअर बघा, इट्स हे पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे आणि देअर काय रे, पॉझेसिव्ह. म्हणजे ऍज अ पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह इट्स आणि देअर हे दोन्ही कसं वापरायचं, पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह, पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह, पॉझेसिव्ह प्रोनाउन पण आहे, पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह पण आहे. इट्सचा वापर सिंग्युलर साठी होतो आणि देअरचा वापर प्लुरल सब्जेक्ट साठी होतो, सजीव तसेच निर्जीव. इट्स हे निर्जीव साठी वापरता. आणि आपण बेसिकच्या लेक्चर मध्ये पण बघितलंय की आपण इट्स कसं वापरतो. बघा, द टीम वॉन इट्स फर्स्ट मॅच. आता टीम साठी, ठीक आहे, ही निर्जीव गोष्ट, एक टीम बरोबर. तर टीमने मॅच जिंकली, टीमने तिची मॅच जिंकली, म्हणजे इथं तिची याच्या अर्थी तिने इथं आपल्याला इट्स वापरला. द टीम पूर्ण टीम आहे म्हणजे कलेक्टिव्ह नाउन आहे म्हणून आपण त्याला सिंग्युलर वापरलं. ठीक आहे, द टीम वॉन इट्स फर्स्ट मॅच. ठीक आहे, आता इथे बघा, द टीमचं फक्त आपण द टीम्स केलं म्हणजे प्लुरल केलं, द टीम्स वॉन देअर फर्स्ट मॅच. मग समजलं, जर करता सिंग्युलर असेल, सिंग्युलर, तर तुम्ही इथं इट्स वापरा आणि करता जर प्लुरल असेल तर तुम्ही इथं देअर वापरा. मग बघा नंतर, द कंपनी डोनेटेड इट्स प्रॉफिट्स टू चॅरिटी. मग इथं द कंपनी एकच कंपनी आहे
त्यामुळे तुम्ही इथं इट्स वापरायचा. ठीक आहे, काय वापरायचा? इट्स वापरायचा. आणि ज्यावेळेस ते प्लुरल होईल, द कंपनीज, हे झालं प्लुरल, ऑर्गनाइज देअर ओन काय तर फंडरेझिंग इव्हेंट्स, म्हणजे इथं प्लुरल आलं म्हणून इथं काय आलं? प्लुरल आलं. ठीक आहे, म्हणजे इट्स फॉर सिंग्युलर आणि देअर फॉर प्लुरल. ओके, समजलं? पुढे बघा, द गव्हर्नमेंट इन्क्रीज टॅक्सेस टू इम्प्रूव्ह इट्स. इथं चुकवतात आहे. इथं तुम्ही बघायचं कर्ता कोणता आहे? सिंग्युलर आहे. द गव्हर्नमेंट एकच आहे, सिंग्युलर आहे, आणि इथं सिंग्युलरचा इट्स पाहिजे. सेम इथं बघा, द गव्हर्नमेंट्स केलंय, द गव्हर्नमेंट्स, मग इथं बघायचं देअर बरोबर आहे का, हे की पॉइंट डायरेक्ट चेक करायचं. द गव्हर्नमेंट्स, जा तिकडं, गव्हर्नमेंट्स, सब्जेक्ट व्हर्ब, आणि इथं देअर चेक करायचं. कुठं पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह काय दिलंय ते बघायचं. ठीक आहे, चला. कलेक्टिव्ह नाउन, आता एक अपवाद आहे याला, जे आपण मगाशी बघितलं, इट्स आणि देअरला थोडासा अपवाद आहे बघा. वर्ड दॅट रेफर्स टू ग्रुप ऑफ अ पीपल, एनिमल्स ऑर थिंग मोस्टली यूज ॲज अ सिंग्युलर नाउन. म्हणजे कलेक्टिव्ह नाउन जे असतात, नाउनच्या चॅप्टर मध्ये बघितलं की शक्यतो कलेक्टिव्ह नाउन्स काय करतात, तर ग्रुप वगैरे दाखवतं, बरोबर. मग हे जे ग्रुप आहे, हे जे ग्रुप आहे, तर हे एकत्र असल्या कारणाने आपण त्यांना एक म्हणून संबोधतो, म्हणून ते असतात सिंग्युलर. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, बट when a member of the group are acting separately or individually it is considered as a plural. ते ज्यावेळेस सेपरेटली ऍक्ट करता, म्हणजे ग्रुप एकत्र जरी असला, त्याचे मेंबर जर सेपरेट वागत असतील, तर त्या ठिकाणी तुम्हाला प्लुरल कन्सिडर करावं लागतं, आणि त्याचा वर्ब सुद्धा प्लुरल घ्यावा लागतो, आणि त्या ठिकाणी तुम्हाला पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह देअर वापरावा लागतो. समजलं? पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह देअर म्हणजे सगळं चेंज होऊन जातं तुमचं. म्हणजे बघा ना, सगळी फॅमिली ज्यावेळेस एकत्र असती त्यावेळेस तुम्ही त्याला सिंगल म्हणता, परंतु त्यांच्यात जर फाटाफूट झाली, ते जर सेपरेट झाले, वेगवेगळे वागायला लागले, तर ते प्लुरल असतात. त्यांच्यासाठी प्लुरल वर्ब घ्यायचा आणि प्लुरल पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह घ्यायचा. दॅट्स इट, पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. व्हेन द ग्रुप इज ऍक्टिंग ॲज अ सिंगल युनिट देन इट इज कन्सिडर्ड ॲज अ सिंग्युलर. मग त्याच्यासाठी इट्स आणि सिंग्युलर वर्बचा वापर करायचा. इट्स म्हणजे तुमचा सिंग्युलर पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह, आणि सिंग्युलर वर्ब तुम्हाला घ्यावा लागतो. म्हणजे कलेक्टिव्ह नाउन्स ज्यावेळेस कुठलाही ग्रुप एक सिंगल फंक्शन, एक सिंगल गोष्ट करत असेल, त्यावेळेस त्याला सिंग्युलर वर्ब वापरा, त्याला पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह सिंग्युलर वापरा. परंतु तोच ग्रुप जर वेगवेगळ्या क्रिया करत असेल, तर त्याला तुम्हाला प्लुरल वर्ब वापरावा लागतो, आणि त्या ठिकाणी प्लुरलच पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह देअर वापरावा लागतो. त्याचं एक्झाम्पल मधून बघा, द टीम वॉन इट्स मॅच, सगळे एकत्र खेळले आणि जिंकले. सो द टीम वॉन इट्स मॅच, इट्स करेक्ट, इट्स करेक्ट. पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आलं ते बरोबर आलं. नंतर बघा, द टीम चेंज देअर स्ट्रॅटेजी आफ्टर द फर्स्ट हाफ. मग इथं तुम्ही बघा, जी टीम आहे, तिने काय केलं रे? चेंज केलं. चेंज कशामध्ये? स्ट्रॅटेजीमध्ये, पहिल्या हाफ नंतर. मग इथं बघा, पहिल्यांदा एकच प्लॅन होता, नंतर डिवायडेशन झालं, आणि जिथं डिवायडेशन होतं तिथं काय वापरायचं? मग त्या ठिकाणी देअर वापरायचा, त्याला प्लुरल म्हणून कन्सिडर करायचा. ठीक आहे. नंतर बघा, द फॅमिली डिसाइडेड इट्स व्हॅकेशन प्लॅन, सगळ्यांनी मिळून डिसाइड केला ना त्यांचा, म्हणून इथं सिंग्युलर इट्स वापरला. आता बघा, द फॅमिली वेंट टू देअर ओन रूम्स आफ्टर डिनर, जेवले सगळे, ज्याच्या त्याच्या रूम वरती गेले, म्हणजे सेपरेट क्रिया केल्या. आणि ज्यावेळेस सेपरेट क्रिया असती त्यावेळेस काय वापरावं लागतो रे? तर देअर वापरावा लागतो. म्हणजे दोन पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे, इट्स आणि देअर. सो याचा वापर सिंग्युलर साठी होतो आणि याचा वापर प्लुरल साठी होतो. ज्यावेळेस क्रिया एकच असते त्यावेळेस इट्स वापरायचा, आणि ज्यावेळेस क्रिया डिफरंट होतात त्यावेळेस देअर वापरायचा. ठीक आहे. सो आयोगासाठी तुम्ही इथं चेक करायचं, इथं बघायचं क्रिया एक आहे, कर्ता बघायचा. तुम्ही म्हणणार मास्तर इथं कर्ता सब्जेक्ट सिंग्युलर आहे. अरे बाबा, पण आपला रूल सांगतोय की ते क्रिया डिफरंट करताय, तर त्याला तुला त्या ठिकाणी अपवाद आहे, म्हणून आपल्याला काय घ्यावं लागेल? तर ते तुम्हाला प्लुरल घ्यावा लागेल, देअर घ्यावा लागेल. आता बघा, द ऑडियन्स अपलॉडेड इट्स फेवरेट परफॉर्मर. जे सगळी ऑडियन्स होती ती टाळ्या वाजवत होती त्यांच्या फेवरेट, म्हणजे सगळ्यांचं मिळून एकच फेवरेट आहे ना, म्हणून इट्स. ठीक आहे. इथं बघा, द ऑडियन्स लेफ्ट देअर सीट्स क्विकली, म्हणजे प्रत्येक जणांनी वेगवेगळं, म्हणजे सगळे काय एका सीटावर बसले होते का? प्रत्येक जण त्याच्या सीटावरून उठला, म्हणजे
सेपरेटली उठला ना, म्हणजे द ऑडियन्स हा जरी त्या ठिकाणी एक कलेक्टिव्ह नाऊन असेल, परंतु त्याच्या सीटावरून त्यांनी सेपरेट क्रिया केली आहे म्हणून देअर. समजलं? इथं थोडासा कॉमन सेन्स तुमचा जागरूक ठेवा लागणार आहे. ओके, आता पुढचं आपलं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. सगळ्यात सोपं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. आता बघा, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स रेफर्स बॅक टू द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. इट इज यूज व्हेन द सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट आर दी सेम. म्हणजे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणजे काय, की ज्या वाक्यामध्ये सब्जेक्टनी क्रिया स्वतःवरच केलेली असते त्याला आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणतो. म्हणजे त्यांनी स्वतःवरच रिफ्लेक्स केली असती गोष्ट. म्हणजे तुम्ही आरशासमोर उभं राहिलो कसं तुमचं चित्र तुम्हाला दिसतं, म्हणजे तुम्हालाच रिफ्लेक्शन दिसतं. तर तसंच इथं काय की बाबा सब्जेक्ट क्रिया ज्यावेळेस सब्जेक्टवरच करतो त्यावेळेस त्याला आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणतो. आणि जर वाक्यातील क्रिया सब्जेक्टकडून सब्जेक्टवरच होत असेल तर अशा वाक्यात मेन वर्ब नंतर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन जोडणे गरजेचे आहे. ठीक आहे, म्हणजे मॅन्डेटरीच आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. म्हणजे जर मी माझी क्रिया माझ्या स्वतःवरच केली तर ते काय झालं रे, मग ते रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन झालं. समजून घेऊया. बघा, आय प्रिपेअर. बघा, आय प्रिपेअर मेन वर्ब आहे. हा, वाक्याचा मेन वर्ब. आय प्रिपेअर माय सेल्फ फॉर द इंटरव्ह्यू. म्हणजे इथं बघा, आय प्रिपेअर फॉर द इंटरव्ह्यू यापेक्षा मी प्रिपेअर केलं, पण कोणाला, तर मला स्वतःला. इथं बघा, आय प्रिपेअर माय सेल्फ, म्हणजे हा जो माय सेल्फ झाला ना रे, हा झाला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. सेल्फ मला आलं म्हणजे ती गोष्ट मी सेल्फवर केलेली आहे, त्या एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने केली तर आपण काय म्हणू, हर सेल्फ, हिम सेल्फ. म्हणजे त्यांनी जर क्रिया त्याच्या स्वतःवर केली, कर्त्याने क्रिया त्याच्या स्वतःवर केली. सेल्फ म्हणजे स्वतः. तर ज्यावेळेस स्वतःवर गोष्टी होतात त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. नंतर बघा, शी टॉट हर सेल्फ फ्रेंच. म्हणजे शी आहे ना, शी म्हणजे ती, म्हणून इथं हर सेल्फ आलं. म्हणून इथं काय आलं, हर सेल्फ. तिने स्वतःलाच फ्रेंच शिकवली. त्यानंतर बघा, द कॅट क्लीन इट सेल्फ. म्हणजे इथं ज्यावेळेस प्राणी असतो आणि त्याचं ज्यावेळेस जेंडर डिफाईन नसतं त्यावेळेस इट वापरतात त्याला. आपण बघितलंय चाइल्ड, बेबी, किड, ते जे बघितलं आपण पहिल्या ह्याच्यात, आणि तिथं डॉग असेल किंवा कुठलाही प्राणी असेल तर त्या ठिकाणी काय वापरावं लागतं तुम्हाला, तर इट वापरावं लागतो. ओके, मग इथं इट सेल्फ बरोबर आहे. म्हणजे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आता तुम्हाला समजला असेल की कर्त्याने क्रिया जर स्वतःच केली तर त्याला आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणतो. आता इथं सब्जेक्ट प्रोनाउन, आईचा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन काय आहे तर माय सेल्फ. यूचा काय तर युअर सेल्फ. हीचा काय हिम सेल्फ. शीचा काय हर सेल्फ. इटचा इट सेल्फ. वीचा अवर सेल्फ. यूचा युअर सेल्फ आणि तेचा देम सेल्फ. इथं सेल्फ जे प्लुरल आहे त्यांना सेल्फ लागतो आणि जे सिंग्युलर त्यांना सेल्फ लागतो. सेल्फचा प्लुरल सेल्फ होतो. ठीक आहे, म्हणजे हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. म्हणजे तुमचा कर्ता जर ही असेल आणि त्या कर्त्यानेच त्याच्यावर स्वतः क्रिया आहे तर हिमसेल्फ घ्यावं लागणार रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. कर्ता जर शी असेल तर हर सेल्फ घ्यावं लागेल. कर्ता इट असेल तर इट सेल्फ. कर्ता वी असेल तर आवर सेल्फ. दे असेल तर देम सेल्फ. मी आय असेल तर माय सेल्फ. ओके, हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हे सगळं व्यवस्थित लिहायचं बरं का. हे चालू आहे ना तुमचं, लिहून घ्यायचं. हाताखालून काढलं तर समजतं की बाबा हा हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे. आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन कशानंतर येतात तर इथं सब्जेक्टिव्ह प्रोनाउन किंवा सब्जेक्ट असणार तुमचा, नाऊन असणार काही पण, व्हर्ब येणार आणि मग व्हर्ब नंतर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन येणार, कारण की ऍक्शन रिफ्लेक्स होणार. ठीक आहे, पुढे बघा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. हा, इथं रूल दिलाय अजून एक रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचा की असे काही वर्ब आहे, हे जे असे काही वर्ब आहे हे थोडेसे लक्षात ठेवा किंवा पाठ करा बरं का मित्रांनो. लक्षात ठेवा किंवा पाठ करा. हे असे काही वर्ब आहे की यांच्यानंतर नेहमी रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचा वापर करतात. काय करतात, वरील वर्ब नंतर बऱ्याचदा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचा वापर करतात. मग ते वर्ब कोणते, इंट्रोड्यूस, वॉश, सी, एन्जॉय, इंज्युअर. ठीक आहे, त्यानंतर ब्लेम, हर्ट, प्रिपेअर, बिहेव, स्क्रॅच, एक्सप्रेस, ड्रेस, एनकरेज, कट, किल, बर्न, ड्राय आणि अवेल. हे जे सगळे जे आहे हे असे त्या ठिकाणी मेन वर्ब आहे की यांच्यानंतर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचा वापर करतात. मग बघा, द डॉग इंजर्ड. म्हणजे बघा हा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आला ना, मग द डॉग इंजर्ड इट सेल्फ. म्हणजे या कुत्र्याचं आपल्याला त्या ठिकाणी, तुम्हाला जेंडर माहित नाहीये, कोणत्याही प्राण्याचं आपल्याला जेंडर माहित नसतं, सो त्याच्यामुळे आपण त्याला इट घेत असतो. काय घेत असतो, इट.
itself, enjoy itself while running. We enjoy ourselves at the fair. मी तर बघा वी आला बघा, वी एन्जॉय, मग ourselves. ठीक आहे. त्यानंतर बघा शी ब्लेम हरसेल्फ, इथं ब्लेम आला, वरती आपण ब्लेम दिलंय बघा, मग ब्लेम हरसेल्फ. म्हणजे तुम्हाला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, म्हणजे तुम्हाला ती क्रिया ज्यावेळेस तुम्ही स्वतःच करणार असता त्यावेळेस ती रिफ्लेक्स होती क्रिया, बरोबर. रिफ्लेक्ट होतो ना, म्हणजे जी इथं मी उभा आहे, आरसा आहे, तर रिफ्लेक्ट माझ्या स्वतःवर होणार आहे. मग त्याच्यावरतून तुम्ही रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन लक्षात ठेवा की जर तुमचा करता आय असेल तर तुमचा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन माय सेल्फ येणार. म्हणजे इथं आय हर्ट, तर इथं जर असेल तर इथं माय सेल्फ येईल मित्रा. काय येईल? माय सेल्फ. ही कट हिमसेल्फ. कळलं का? दे किल देमसेल्व्स. काय येईल? देमसेल्व्स. मग अशा पद्धतीने जर तो करता ती क्रिया स्वतःच करतोय, करता क्रिया स्वतःच करतोय, तर त्या ठिकाणी त्याचे जे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे तर ते अशा पद्धतीने लिहिले जातात. शी जर करता तर हर सेल्फ, इट जर तर इट सेल्फ. प्राणी वगैरे चाइल्ड, बेबी, किडला इट वापरतात, तुम्हाला माहिती आहे. आणि असे काही मेन वर्ब आहे की ज्यांच्या नंतर शक्यतो रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन येतो. आता बघा आय टॉट मी फ्रेंच. आता इथं आय टॉट मी फ्रेंच असं कसं वाटतं बरं, मी फ्रेंच. तर इथं आय टॉट, मग काय, तर त्या ठिकाणी माय सेल्फ, मी स्वतःला. मग ज्यावेळेस ती क्रिया स्वतः करणार तर त्यावेळेस सेल्फ याला आपल्याला लावावंच लागतं. शी प्राइड्स हर ऑन हर ऑनेस्टी. आता इथं तुम्ही बघा शी प्राइड्स हर, ते वाचतानीच कसं वाटतंय, तर शी प्राइड्स हर सेल्फ ऑन हर ऑनेस्टी. मग इथं हर सेल्फ पाहिजे. काय पाहिजे? हर सेल्फ. झालं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, कळलं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. आता इम्पॅटिक प्रोनाउन. इम्पॅटिक प्रोनाउन हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन सारखंच आहे, फक्त रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हे वाक्यामध्ये गरजेचं असतं कारण की ते मेन व्हर्ब नंतर येतं आणि कर्त्याने क्रिया स्वतःवरच केलेली असती. इथं थोडीशी गोष्ट वेगळी आहे, गंमत वेगळी आहे. बघा इम्पॅटिक प्रोनाउन मध्ये कसं असतं, इट इज यूज टू एम्फेसाइज, म्हणजे भर देणे. मग कोणावरती भर देतं ते? ए नाउन ऑर अ प्रोनाउन इन द सेंटेन्स. नाउन किंवा प्रोनाउन वरती भर देण्यासाठी, वाक्यात नाउन किंवा प्रोनाउन वरती भर देण्यासाठी त्याला टाकलेलं असतं. इट लुक्स द सेम ॲज अ रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन बट यूज आफ्टर द नाउन ऑर सब्जेक्ट प्रोनाउन इन द सेंटेन्स. म्हणजे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हे त्या ठिकाणी मेन वर्ब नंतर वापरलं जातं, परंतु इम्फॅटिक प्रोनाउन जे की तुम्ही भर देण्यासाठी, इम्फेसाइज करणे म्हणजे भर देणे, मग इम्फॅटिक प्रोनाउन हे तुम्हाला भर देण्यासाठी शक्यतो ते नाउन नंतर वापरलेलं असतं किंवा सब्जेक्ट प्रोनाउन नंतर वापरलेलं असतं. वाक्यामध्ये विशेष भर देण्यासाठी इम्फॅटिक प्रोनाउनचा वापर केला जातो. सेम आहे इम्फॅटिक प्रोनाउन आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन सेम आहे. आय, माय सेल्फ, ही, हर सेल्फ, हिमसेल्फ आणि हर सेल्फ, आवर सेल्फ हे सगळं सेम आहे, परंतु बदलतं काय फक्त की दोघांचे कार्य वेगळे. जसं की बघा द सीओ हिमसेल्फ कंडक्टेड द क्रिटिकल एक्सपेरिमेंट अंडर स्ट्रिक्ट सुपरविजन. मग बघा इथं नाउन आहे द सीओ हिमसेल्फ, म्हणजे तो सीओ स्वतःला, म्हणजे असं नाही का मी स्वतः, म्हणजे इथं त्या सीओनी स्वतःला, म्हणजे इथं त्यांनी काय केलं फक्त इम्फॅक्ट म्हणजे त्या ठिकाणी भर दिला, नसतं जरी टाकलं तरी काय प्रॉब्लेम नव्हता. ओके. खाली बघा द प्रेसिडेंट हिमसेल्फ, बघा सेम द प्रेसिडेंट त्यांनी स्वतःवरच घेतलंय, म्हणजे तो स्वतः, द प्रेसिडेंट स्वतः. आपण म्हणतो ना अरे मी स्वतः ते काम केलेलं आहे, मी काम केलंय म्हणलं चालतं, पण मी स्वतः म्हणजे भर देऊन सांगितलं. मग प्रेसिडेंट हिमसेल्फ रोट द लेटर टू द अफेक्टेड फॅमिलीज. बघा इथं आय माय सेल्फ डिड इट, आय माय सेल्फ डिड इट म्हणजे मी स्वतः ते केलेलं आहे, मी स्वतः ते केलेलं आहे. म्हणजे मी काय करतोय तर एम्फसाइज करतोय, मी भर देतोय. त्यानंतर बघ द हाऊस इट सेल्फ इज अ गुड बट नॉट द सराउंडिंग्स. म्हणजे इथं बघा द हाऊस घरासाठीच इट सेल्फ, म्हणजे त्या हाऊस म्हणजे एम्फसाइजिंग प्रोनाउन हे नाउन किंवा सब्जेक्ट नंतर लगेच येतंय. नाउन किंवा सब्जेक्ट नंतर त्याच्यावरती भर देण्यासाठी त्या ठिकाणी एम्फसाइज प्रोनाउन, एम्फॅटिक प्रोनाउनचा वापर केला जातो. आता दोघांमध्ये बघा फरक बघा कसा आहे की हा मेन व्हर्ब नंतर येतो रिफ्लेक्सिव्ह, रिफ्लेक्ट होतो ना, म्हणजे मी ती क्रिया स्वतःच करतो, मग क्रिया करण्यासाठी पहिलं वर्ब लागेल. मग इतर काय होतंय वर्ब नंतर येतोय, तो नाउन किंवा प्रोनाउन नंतर येतो कारण की त्याला लगेच भर द्यायचा असतो. मी स्वतः, अजयनी स्वतः, सीओ स्वतः, प्रेसिडेंट स्वतः, मग त्याला भर द्यायचा असतो म्हणून तो नाउन प्रोनाउनच्या लगेच नंतर येतो. इथं बघा तुम्ही वाक्याचा अर्थ पूर्ण करतो म्हणून वाक्यात गरजेचा आहे, हा पूर्ण करतो अर्थ रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन.
वाक्यात अर्थ पूर्ण करत नाही म्हणून गरजेचा नाही. इथं बघा शी ब्लेम हरसेल्फ फॉर दी मिस्टेक. मग इथं जर हरसेल्फ तुम्ही काढून टाकून बघा बरं, शी ब्लेम फॉर द मिस्टेक नाही कळणार, कोणी काय काहीच कळत नाही. परंतु कोणाला, तर तिला स्वतःलाच, तिने स्वतःलाच ब्लेम केलं. इथं बघा शी हरसेल्फ कम्प्लीट द रिपोर्ट, तुम्ही काढून बघा ते हरसेल्फ काढून बघा चालतंय. शी कम्प्लिटेड द रिपोर्ट नो प्रॉब्लेम. परंतु तिने स्वतः तो रिपोर्ट कंप्लीट केलाय, भर द्यायचा आहे ना, भर द्यायचा आहे की तिने स्वतः तो रिपोर्ट कंप्लीट केलाय. सो इथं शी हरसेल्फ म्हणजे जिथं भर दिला नाउन प्रोनाउन नंतर लगेच प्रोनाउन आलं, ते पण त्याला इम्फॅटिक प्रोनाउन म्हणतो. आणि इथं मेन व्हर्ब नंतर जे येतं त्याला आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन असं म्हणतो. आता बघा इम्फॅटिक प्रोनाउन वाक्याचा सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट म्हणून कार्य करत असेल तर त्याच्याबरोबर नाउन किंवा सब्जेक्ट प्रोनाउन असणे गरजेचे असते. त्याच्याबरोबर नाउन किंवा सब्जेक्ट प्रोनाउन असणे गरजेचे असते. म्हणजे एक लक्षात घ्या, इम्फॅटिक प्रोनाउन कधी सब्जेक्ट म्हणून कार्य करू शकत नाही एकटा, त्याच्या आधी नाउन किंवा प्रोनाउन असणं गरजेचं आहे. म्हणजे माय सेल्फ अशा जर सेल्फने किंवा सेल्फनी जर वाक्याची सुरुवात झाली तर डायरेक्ट कट मारायचं, ते वाक्य चुकीचं असतं. माय सेल्फ कम्प्लिटेड द रिपोर्ट चुकीचं आहे बाबा. आय माय सेल्फ त्याच्यासोबत कोणीतरी पाहिजे, आय माय सेल्फ कम्प्लिटेड द रिपोर्ट हे बरोबर आहे. म्हणजे त्याच्यासोबत त्याच्या आधी कोणतं तरी सब्जेक्ट प्रोनाउन पाहिजे किंवा नाउन पाहिजे. इथं बघा आवर सेल्फ डेकोरेट द हॉल, अरे चुकीचं आहे. तू हे सेल्फ आणि सेल्सनी वाक्य सुरूच करू शकत नाही, नियमाच्या विरुद्ध आहे. मग काय करू, मग त्याच्या आधी एखादं प्रोनाउन टाक बरं, सब्जेक्ट प्रोनाउन टाकतो. वी आवर सेल्फ डेकोरेट द हॉल, मग वीच आहे ना, ते वीच प्रोनाउन येते, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, इम्फॅटिक प्रोनाउन. ठीक आहे. द सीओ हिमसेल्फ ऍड्रेस द स्टाफ, आता इथं हिमसेल्फ ऍड्रेस द स्टाफ ते चुकीचं आहे म्हणून आपण इथं नाउन टाकला, द सीओ हिमसेल्फ ऍड्रेस द स्टाफ. म्हणजे इम्फॅटिक प्रोनाउन सेपरेट काम करू शकत नाही, तुम्ही त्याच्या स्टार्टिंगला एक तर सब्जेक्ट प्रोनाउन घ्या किंवा नाउनला घ्या. ओके चलो आगे. रेसिप्रोकल प्रोनाउन. रेसिप्रोकल म्हणजे काय रे, एकदम सिंपल सांगतो. याच्यामध्ये दोन प्रोनाउन आहे, एक म्हणजे इच अदर आणि एक म्हणजे वन अनादर. दोन प्रोनाउन आहे, पहिलं हे समजून घ्या, इच अदर आणि वन अनादर. आता इच अदर म्हणजे जर गोष्ट दोघांमध्ये असेल ना तर त्याला आपण म्हणतो इच अदर. म्हणजे नाही का, वी फाईट इच अदर, आम्ही दोघे एकमेकांमध्ये भांडतो. वी लव्ह इच अदर, एकमेकांसोबत प्रेम करतो. तर जर त्या ठिकाणी दोघांची गोष्ट असेल तर फक्त इच अदर, आणि जर दोनच्या जास्त म्हणजे 2+ असेल तर त्या ठिकाणी वन अनादर. म्हणजे इथं असं लिहा 2 आणि इथं असं लिहा 2+. ठीक आहे, यालाच म्हणतो आपण रेसिप्रोकल प्रोनाउन. याला आपण काय म्हणतो, रेसिप्रोकल. मग बघा, रेसिप्रोकल प्रोनाउन इज यूज व्हेन 2 or more सब्जेक्ट परफॉर्म्स an action on each other. ओके, मग आता बघा, each other यूज व्हेन 2 people or object are involved. म्हणजे जर दोन माणसं किंवा ऑब्जेक्ट जर एखाद्या गोष्टीत इन्व्हॉल्व असेल तर त्या ठिकाणी काय वापरता, इच अदर. आणि इथं कधी मोर दॅन जर 2 people असतील किंवा ऑब्जेक्ट तर त्या ठिकाणी काय वापरता, वन अनादर. मग बघा बरं कसं, तुम्हाला एक्झाम्पल मधून सगळ्यात बेटर समजेल. द टीचर अँड द प्रिन्सिपल डिस्कस द मॅटर. मग हा एक टीचर आहे आणि प्रिन्सिपल 2, किती जण झाले रे, 2. डिस्कस द मॅटर बिफोर अनाउन्सिंग द रिझल्ट. डिस्कस द मॅटर विथ डॅश डॅश बिफोर अनाउन्सिंग द रिझल्ट. रिझल्ट अनाउन्स करण्याच्या आधी डॅश डॅश हेडमास्टर आणि जो शिक्षक आणि हेडमास्टर डिस्कस करताय. मग मला सांगा हे दोघच आहे, मग इथं इच अदर येईल का वन अनादर येईल? दोघच असल्यावर काय सांगितलंय मी, तर इच अदर. काय तुमचं उत्तर, इच अदर. मग खाली बघा, ड्युरिंग द डिबेट द स्टुडंट्स इंटरप्टेड डॅश डॅश क्रिएटिंग चाओस. आता बघा ना, स्टुडंट्स किती असणार आहे, स्टुडंट्स भरपूर आहे ना, 2 पेक्षा जास्त. मग हे काय करता रे, वन अनादर. मग काय, ड्युरिंग द डिबेट द स्टुडंट्स इंटरप्ट डॅश डॅश क्रिएटिंग चाओस. इंटरप्ट वन अनादर, सगळेच एकमेकाचे डिबेट करतायत. मग ते काय 2 जण थोडी असतील, भरपूर जण असतील, 2 पेक्षा जास्त जण असतील, तर इथे काय येईल, वन अनादर. खाली बघा, द नेबरिंग कंट्रीज प्रॉमिस टू सपोर्ट डॅश डॅश इन टाइम्स ऑफ डिझास्टर. आता नेबरिंग कंट्रीज काय 1-2 असणार आहे का, भरपूर असणार आहे ना. मग त्यांनी एकमेकाला प्रॉमिस केलंय म्हणजे काय, वन अनादर. नेबरिंग कंट्रीज प्रॉमिस वन अनादर. आर यू गेटिंग? ओके चलो आगे बढ़ते हैं. 2 असेल तर इच अदर, 2 पेक्षा जास्त असेल तर वन अनादर.
आता इथं बघा, अ टू फ्रेंड्स ब्लेम देमसेल्व्स. ब्लेम देमसेल्व्स असं नाही येणार, ते देमसेल्व्स नाही. द टू फ्रेंड्स ब्लेम इच अदर. एकमेकाला ब्लेम करताय ना. इथं बघा, दे लव्ह देमसेल्व्स. देमसेल्व्स नाही. जर ती गोष्ट एकमेकात करताय तर त्या ठिकाणी काय वापरावं लागेल, तर इच अदर. काय वापरावं लागेल, इच अदर. ओके. नेक्स्ट, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. कोणता? रेसिप्रोकल समजलं, दोनच होते, वन अनदर, इच अदर. इच अदर काय, दोघा जणांसाठी. वन अनदर काय, 2+ जण असेल तर वन अनदर. आता इथं बघा, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय, मराठी मधलं आहे ना दर्शक सर्वनाम असतं बघा, दर्शक. दर्शक त्याला आपण काय म्हणतो, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. मग बघा, अ डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन इज यूज टू पॉइंट आउट स्पेसिफिक पर्सन, थिंग और आयडिया. पॉइंट आउट करणे, की तो, ती, हे, नाही का, आपण पॉइंट आउट करतो बघा. तर ते पॉइंट आउट करण्यासाठी जे प्रोनाउन वापरले जातात त्याला आपण काय म्हणतो, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणतो. आता या डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन मध्ये पण प्लुरल साठी कुठले वापरायचे, सिंग्युलर साठी कुठे वापरायचे, हे परीक्षेला येतं. मग परीक्षेला यांचा उपयोग एकच आहे की सिंग्युलर आणि प्लुरल साठी समजलं पाहिजे तुम्हाला. मग आता बघा, इथं बघा कोणकोणते डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे. दिस, दॅट, देज, दोज, सेम, सच, यॉन्डर. ठीक आहे, यॉन्डर. मग आता बघा, सिंग्युलर कोणकोणते आहे त्याच्यात, दिस आणि दॅट. म्हणजे बघा कसं सिंग्युलर कसे ओळखाय सांगू का. हे बघा, 1 2 3 4, 1 2 3 4. जे छोटे ते सिंग्युलर आणि हे जे मोठे आहेत 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, जे मोठे ते प्लुरल आहे. बरोबर. आता याचा अर्थ काय होतो, दिस आणि देज. म्हणजे हे काय रे, तर जवळची गोष्ट रेफर करण्यासाठी. बघा, रेफर्स टू नियर इन अ डिस्टन्स ऑर टाइम. म्हणजे एखादी गोष्ट जवळच्या डिस्टन्स किंवा वेळेत झाली असेल तर त्याला दिस आणि देज म्हणून वापरलं जातं. आणि जर दूरचा असेल, फार इन अ डिस्टन्स म्हणजे दूर असेल, तर त्याला आपण काय वापरतो, दॅट आणि दोज. म्हणजे दिस आणि देज, दॅट आणि दोज. दिस आणि दॅट हे सिंग्युलर आहे आणि देज आणि दोज हे काय रे, तर प्लुरल आहे. ठीक आहे. म्हणजे जर उद्या तुम्हाला हे वाक्यात आले तर त्याच्यानुसार तुम्हाला वर्ब घ्यायचा आहे. हा, दिस 4च नाव आहे ना, सिंग्युलर. याचं प्लुरल आहे ना, मग 5 नाव आहे ना, मग त्या ठिकाणी काय घ्यायचं, 5 शब्द आहे ना, तर प्लुरल. ठीक आहे. हे जवळचं डिस्टन्स, हे लांबचं डिस्टन्स. ठीक आहे. बघा, दिस इज माय प्लेन, दिस इज माय पेन. मग दिस हे सिंग्युलर आहे म्हणून इथं इज माय पेन बरोबर आहे आणि जवळची गोष्ट आहे म्हणून हे बरोबर आहे. देज आर माय पेंटिंग्स. बघा, हे प्लुरल आहे, प्लुरल आहे ना देज. दिसचं देज होतं, आर माय पेंटिंग बरोबर आहे. दोज आर युअर शूज. दोज प्लुरल आहे, बरोबर आहे. आर आहे, बरोबर आहे. दॅट इज माय स्कूल, बरोबर आहे. दॅट इज. ठीक आहे. इथं फक्त जवळ आहे का लांब आहे याच्यापेक्षा तुम्ही हे लक्षात ठेवा, दॅट आणि दिस हे सिंग्युलर आहे आणि देज आणि दोज हे प्लुरल आहे. यॉन्डर इज द हिमालया ग्लिस्टरिंग इन द मूनलाइट. यॉन्डरचा अर्थ काय होतो माहिती का, त्या तिकडे पलीकडे. मग यॉन्डर सुद्धा सिंग्युलर आहे, यॉन्डर सुद्धा सिंग्युलर आहे. आय मे गेट ऑफेंडेड बट सच नॉट माय इंटेन्शन. मग इथं काय, पण ते माझं, ते असा ते अर्थी हे येतं, ते माझं. बट सच म्हणजे ते जे आहे ते काय माझं इंटेन्शन नव्हतं. तर विचारलं उद्या तुम्हाला कोणी की बाबा सच हा कोणता प्रोनाउन आहे, तर इथं बघा, सच, यॉन्डर, सेम, दोज, देज, दॅट आणि दिस हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे, ज्याला आपण दर्शक सर्वनाम म्हणतो. ठीक आहे. हा, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. ओके. नेक्स्ट, आता इथं बघा की ह्या ज्या नाउन फ्रेज आहे, जर आपण ह्या वापरल्या, या नाउन फ्रेज जर आपण वापरल्या तर सिंग्युलर साठी आपण ह्या नाउन फ्रेज वापरू शकतो, प्लुरल साठी आपण या नाउन फ्रेज वापरू शकतो. काइंड ऑफ, टाइप ऑफ आणि सॉर्ट ऑफ. काइंड्स ऑफ, टाइप्स ऑफ आणि सॉर्ट्स ऑफ. मग मला जर सिंग्युलर साठी वापरायचं आहे तर सिंग्युलर कोण आहे आपले, दिस आणि दॅट. कोण आहे, दिस आणि दॅट काय रे, सिंग्युलर आहे. मग दिस आणि दॅटच्या पुढे काइंड ऑफच येईल बरं का. दिस आणि दॅटच्या पुढे एकतर काइंड ऑफ येईल किंवा टाइप ऑफ येईल किंवा सॉर्ट ऑफ येईल, कारण की ते सिंग्युलर आहे आणि हे सिंग्युलर आहे. आता मला सांगा, यांच्या पुढे हे आलं तर त्यांच्या पुढे नाउन काय येणार आहे, सिंग्युलर नाउन येणार आहे आणि वर्ब पण काय येणार आहे, तर सिंग्युलर येणार आहे. आणि यांच्या समोर काय येईल मग, तर देज आणि दोज, काइंड्स ऑफ, टाइप्स ऑफ किंवा सॉर्ट्स ऑफ. म्हणजे जे प्लुरल आहे त्यांच्या पुढे प्लुरलच फ्रेज येतील
आणि जे सिंग्युलर आहे त्यांच्या पुढे सिंग्युलरच येतील आणि आयोगाने याच्यावरती PYQ दोनदा विचारलेला आहे, त्यामुळे हे महत्वाचं आहे. म्हणजे इथं दॅट आणि दिस प्लस काइंड ऑफ, टाइप ऑफ, सॉर्ट ऑफ आणि सगळं सिंग्युलर, आणि इथं देज आणि दोज प्लस काइंड्स ऑफ, टाइप्स ऑफ, सॉर्ट्स ऑफ प्लस सगळं प्लुरल, म्हणजे नाउन प्लुरल समोर ते येईल आणि वर्ब पण प्लुरल येईल. उदाहरणामधून समजा बघा, धिस आला इथं, धिस इथं काइंड ऑफ आलं, हे बरोबर आहे. बघा धिस काइंड ऑफ बुक सिंग्युलरच आहे प्लस सिंग्युलर इज व्हेरी रिअर, बरोबर आहे. हे बघा धिस काइंड ऑफ बुक इज व्हेरी रिअर, म्हणजे धिस आला सिंग्युलर, काइंड ऑफ आलं सिंग्युलरची फ्रेज, बुक आला सिंग्युलर आणि इज आला सिंग्युलर, व्हेरी रिअर हे बरोबर आहे. खाली बघा धिस काइंड ऑफ वर्क रिक्वायर्स, इथं रिक्वायर नाही केलं, इथं रिक्वायर्स म्हणजे मेन वर्बला एस घ्यावा लागतो जेव्हा तुमचा वर्ब काय असतो रे, सिंग्युलर असतो. काय असतो, सिंग्युलर असतो. इट रिक्वायर्स पेशन्स, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. इथं बघा देज, देज काय आहे, प्लुरल, म्हणजे सगळं प्लुरल यायला पाहिजे. आता देज काइंड्स ऑफ आला का, येस बघा देज प्लुरल, काइंड्स ऑफ मिस्टेक्स कॅनॉट बी टॉलरेट. मग इथं बघा इथं मिस्टेक्स आलंय, मिस्टेक्स कॅनॉट बी टॉलरेट, हा हे नाउन, मिस्टेक्स म्हणजे ऍज अ नाउन म्हणून, म्हणून हे प्लुरल नाउन आणि कॅनॉट बी टॉलरेट प्लुरल. ओके. दोज काइंड्स ऑफ क्वेश्चन, चुकलं, क्वेश्चन नाही तर क्वेश्चन्स पाहिजे, नाउन पण प्लुरल आणि वर्ब पण प्लुरल, आर कॉमन इन एक्झाम. इथं बघा शी प्रेफर्स दिस काइंड्स ऑफ म्युझिक, मग इथं धीस जर आलाय धीस, तर धीसच्या पुढे काइंड्स नाही आलं पाहिजे मित्रा, तर काइंड आलं पाहिजे. म्हणजे जर एक गोष्ट सिंग्युलर घेतली सगळं सिंग्युलर घेत चला, एक प्लुरल घेतली तर सगळं प्लुरल घेत चला. ठीक आहे. आय डोंट लाईक धीस आलं ना धीस, मग इथं काइंड, काइंड ऑफ बिहेवियर, बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे धीस आणि दॅट यांच्या पुढं काइंड ऑफ च्या म्हणजे काइंड ऑफ प्लस तुमचं सिंग्युलर सिंग्युलरच येणार, आणि देज आणि दोज हे स्वतः प्लुरल आहे, त्याच्यामुळे त्यांच्या समोर काइंड्स ऑफ, टाइप्स ऑफ, सॉर्ट्स ऑफ येस, आणि पुढे प्लुरल नाउन, त्याच्या पुढे प्लुरल वर्ब असं येऊ शकतो. याच्यावरती परीक्षेला एकदा प्रश्न आलाय म्हणून आपण हे व्यवस्थित त्या ठिकाणी घेतलेलं आहे. चलो, आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रोनाउनचं काही टाइप्स बघितले, अजून 2-3 टाइप्स प्रोनाउनचे बाकी आहे. इथून पुढे तुम्हाला हे जे लेक्चर आहे, जी शिकवण्याची पद्धत आहे ती कशी वाटली एकदा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या काही सजेशन्स असतील तेही नक्की सांगा, आम्ही मोठ्या मनाने ते स्वीकारू. अशाच पद्धतीने आपण सोप्या भाषेत शिकवत जाणार आहे. लेक्चर झाल्यानंतर तुम्ही काय करायचं तर PYQ, याच्यावरती आलेले PYQ सुटताय का एकदा व्यवस्थित बघायचं आणि सगळे PYQ व्यवस्थित सोडून बघायचे. आपली डिपार्टमेंटल PSI ची बॅच अभिनव भारत इन्स्टिट्यूट या जे आपलं ऍप्लिकेशन आहे त्याच्यावरती आहे, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. तसंच जर तुम्हाला इंग्लिशसाठी, प्रॉपर इंग्लिशसाठी सुद्धा बॅचची गरज असेल म्हणजे तर त्याच ॲपवरती आपण इंग्लिशसाठी सेपरेट बॅच केलेली आहे. तुम्ही फक्त इंग्लिशसाठी सुद्धा ती बॅच जॉईन करू शकता, ज्यामध्ये आपण व्होकॅब्युलरी घेतली आहे, सोबत आपण ग्रामर सुद्धा घेतलेला आहे. डिपार्टमेंटल PSI साठी जे आपण घेतोय हे इंग्लिश, सोबतच इतरही MPSCच्या एक्झामसाठी आपण त्याला वापरू शकता. आणि या सगळ्यांचं व्यवस्थित नोट्स वगैरे काढा आणि चांगला अभ्यास करा. बाकी सगळं आयोगाच्या पॅटर्ननुसारच शिकवलेलं आहे, तुम्हाला नक्कीच सगळ्या गोष्टीचा फायदा होईल. आता आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.